सर्व उपस्थित मान्यवरांचं हार्दिक स्वागत। विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर वासुदेव नारायण बेडेकर यांच्या 20व्या स्मृतिदिनानिमित्त उपस्थित मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतो। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 133वी जयंती आहे। या महामानवास विनम्र अभिवादन। काही क्षणातच कार्यक्रम सुरू होईल। अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत। विद्याप्रसारक मंडळाच्या कार्यकारिणीचे सन्माननीय सदस्य, सभासद, सर्व प्राचार्य, सर्व संचालक, मुख्याध्यापक, प्राध्यापक वर्ग, विभाग प्रमुख, उपप्राचार्य या सगळ्यांचं मनापासून स्वागत। विद्याप्रसारक मंडळाच्या कार्यकारिणीचे सदस्य डॉक्टर महेश बेडेकर, डॉक्टर आनंद बेडेकर, कार्यवाह अभय मराठे, सहकार्यवाह उत्तम जोशी, जयंत कयाळ, सवल्पना बापट, कोषाध्यक्ष त्रिविक्रम बेंद्रे, दिलीप जोशी, डॉक्टर सुधाकर आगरकर, श्री अनिरुद्ध जोशी, प्रबंधक रवींद्र रसाळ, सौ सुमेधा बेडेकर, या कार्यक्रमाचं अतिशय यशस्वी नियोजन करणारे संतोष मिरलेकर, तसंच अनेक आपल्या सर्व प्राचार्य डॉक्टर सुचित्रा नाईक, प्राचार्य डॉक्टर दिलीप कुमार नायक, प्राचार्य डॉक्टर विंदा मांद्रमकर, प्रभारी प्राचार्य डॉक्टर श्रीविद्या जयकुमार, संचालक डॉक्टर नितीन जोशी, सर्व मुख्याध्यापक, सर्व विद्यार्थी पालक यांचं या ठिकाणी स्वागत आहे। महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सोनी सर यांचंही स्वागत। विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर वासुदेव नारायण बेडेकर यांच्या 20व्या स्मृतिदिनानिमित्त सर्व उपस्थित मान्यवरांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया। लेखक व समीक्षक, संशोधक, प्राध्यापक डॉक्टर नितीन रेंडे सरांना मी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्याची विनंती करतो। कार्याध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर, सर्व मान्यवर यांनी दीपप्रज्वलन करावं आणि आपण आसनस्थ व्हावं अशी आपण आज सगळ्यांना विनंती आहे। साहित्य व समाजभान या विषयावर आपण डॉक्टर नितीन रेंडे सरांचं मनोगत, हृदयगत ऐकणार आहोत। ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। मी डॉक्टर विजय बेडेकर सरांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर नितीन रेंडे सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। जोशी बेडेकर कला वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी कार्याध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर सरांचं स्वागत करावं। विद्याप्रसारक मंडळाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याला नवी दिशा देणारे कार्याध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर सर यांना मी मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो। सर, मित्र, मनोगत माझं नेहमी तुमच्याशी मी संवाद साधलेलाच आहे, त्यात काही विशेष नवीन नाही। पण विद्याप्रसारक मंडळी एक शैक्षणिक संस्था आहे आणि शिक्षण म्हणजे फक्त वर्गामध्ये दिलं जातं अशी आता तेव्हाही नव्हती आणि आजही समजूत तशी नाही आहे। आणि अनेक माध्यमातून शिक्षणाचा प्रसार होत असतो आणि त्या दृष्टीने विद्याप्रसारक मंडळाचा प्रयत्न असतो की अशा विविध माध्यमातून वेगवेगळ्या वक्त्यांना बोलवून
वेगवेगळ्या विषयांमधनं आपलं प्रबोधन करणं आणि आजचे आपले वक्ते या संदर्भामध्ये त्यातले निष्णात व्यक्तिमत्व आहे आणि मला खात्री आहे की आपला हा संवाद नक्कीच आपल्या ज्ञानामध्ये भर टाकेल. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि कार्यक्रम पुढे चालू करायची विनंती करतो. धन्यवाद सर. लाखों सदमे ढेरों गम, लाखों सदमे ढेरों गम, फिर भी नहीं है आंखें नम, एक मुद्दत से रोए नहीं, क्या पत्थर के हो गए हम. हा विचार करण्याची वेळ आपल्या सगळ्यांवर आलेली आहे. म्हणून आज साहित्य व समाजभान या विषयावर डॉक्टर नितीन रिंडे सर मार्गदर्शन करणार आहेत. त्याआधी मी डॉक्टर प्राध्यापक रुपेश महाडिक सर यांना त्यांचा परिचय करून देण्याची विनंती करतो. डॉक्टर नितीन रिंडे सर, आपण MA मुंबई विद्यापीठातून केलं आहे आणि आधुनिक मराठी कादंबरी या विषयावर PhD मुंबई विद्यापीठातूनच 2015 साली आपण केली आहे. आपण मुंबईतील चेतना महाविद्यालय येथे मराठी साहित्य विभाग प्रमुख म्हणून अध्यापनाचे कार्य करत आहात. आपण मराठी संशोधन मंडळ मुंबई, मराठी ग्रंथ संग्रहालय यांचे संचालक म्हणून कार्यरत. आपली ओळख लेखक व समीक्षक, संशोधक, साहित्यशास्त्र, मराठी कादंबरी व जागतिक कादंबरी, संस्कृती अभ्यास ग्रंथ, इतिहास, वाङ्मयीन संस्कृती या विषयांवर आपण संशोधनपर व समीक्षापर लेखन केलं आहे. आपली आजवर अनेक पुस्तकं प्रकाशित आहेत. 25 कविता 2001 साली, लोकनेते पंजाबराव देशमुख यांचं चरित्र ग्रंथ, लीळा पुस्तकांच्या 2017 आणि 2019 साली वाङ्मयीन लेख संग्रह आपला प्रसिद्ध आहे. या पुस्तकाबद्दल म्हटलं जातं की इंग्रजीतील पुस्तक वेड्यांच्या धुंद जगाची सफर करायची असेल तर नितीन रिंडे लिखित लीळा पुस्तकांच्या हे पुस्तक वाचावं. पुस्तकाविषयीचं हे पुस्तक कित्येक पुस्तक वाचण्याची जिज्ञासा निर्माण करते. या पुस्तकाला अनेक पुरस्कार प्राप्त झाले. 2017चा पी रघुनाथ पुरस्कार, लोकमंगल वाचनालयाचा 2017चा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार, नाशिक सार्वजनिक वाचनालयाचा 2017चा वि. ग. गोगटे पुरस्कार, 2019चा महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार, 2022चा महाराष्ट्र सेवा संघ पुरस्कार. त्याचबरोबर पासोडी 2020 मध्ये वाङ्मयीन लेख संग्रह आपला प्रसिद्ध झाला. मराठी कादंबरी पैस आणि परीत 2021 मध्ये आपला हा प्रसिद्ध झाला. साहित्य प्रकाराची संकल्पना 2022 महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळातर्फे प्रकाशित झाला. महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक स्थित्यंतराचा इतिहास खंड 1 आणि खंड 2 याचे आपण सहलेखक होतात. प्रा. अ. का. प्रियोळकर लेख संग्रह खंड 1 आणि 2 याचे संपादक म्हणून सुद्धा आपण कार्य केले. संपादन कार्य म्हणून उल्लेख करायचा झाला तर 9 अनुष्टुप या नियतकालिकाचे मार्च 2013 ते डिसेंबर 2020 संपादक म्हणून आपण कार्य केलं. जानेवारी 2023 पासून मराठी संशोधन पत्रिकाचे संपादक म्हणून आपण कार्यरत आहात. त्याचबरोबर संस्थात्मक कार्याचा उल्लेख करायचा झाला तर शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन साहित्य, जी कादंबरी, नाटक, चरित्र, बालसाहित्य अशा साहित्य प्रकाराचं लेखन करू इच्छिणाऱ्या आणि पुस्तक लिहू इच्छिणाऱ्या युवा लेखक लेखिकांसाठी दिला जातो, त्याचे आपण प्रमुख मार्गदर्शक आहात. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ MA मराठी अभ्यास मंडळाचे आपण सदस्य आहात. SNDT मुंबई BA मराठी अभ्यास मंडळाचेही आपण सदस्य आहात. त्याचबरोबर साठे स्वायत्त महाविद्यालय याच्या BA मराठी अभ्यास मंडळाचेही आपण सदस्य आहात. मराठी भाषा सल्लागार समिती, साहित्य अकादमी नवी दिल्ली याचेही आपण सदस्य आहात. त्याचबरोबर सदस्य वाङ्मय प्रकल्प निवड समिती, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई याचेही आपण सदस्य आहात. मराठी संपादक मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पुणे याचेही आपण 2009 ते 11 या वर्षी सदस्य होतात. असे आजचे प्रमुख वक्ते, कवी, लेखक, ग्रंथप्रेमी, चतुरस्र व्यासंगी व्यक्तिमत्व असलेले, साहित्याच्या क्षेत्रात मुक्त मुसाफरी करणारे बहुआयामी व्यक्तिमत्व डॉक्टर नितीन रिंडे सर. मी सरांना विनंती करेन त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर नितीन रिंडे सर. आदरणीय डॉक्टर विजय बेडेकर, विद्या प्रसार मंडळाचे इथे उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी, त्यानंतर विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयांमधल्या शिक्षण संस्थांमध्ये वेगवेगळे अध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, विद्या प्रसारक मंडळातर्फे
आयोजित केलेल्या डॉ. बेडेकर स्मृती दिनानिमित्तच्या व्याख्यानासाठी मला या ठिकाणी निमंत्रित केल्याबद्दल आयोजकांचे मी सर्वप्रथम आभार मानतो. या महाविद्यालयाशी म्हणजे विद्याप्रसारक मंडळाचं जे इथलं प्रमुख महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयाशी तसा माझा व्यक्तिशः आणि आमच्या मराठी संशोधन मंडळाचा बऱ्यापैकी संबंध आहे. मी आताच सरांना सांगत होतो की गेल्या 2-3 वर्षांपासून आम्ही एकत्रितपणे काही उपक्रम करतो आहोत आणि ज्या मराठी संशोधन मंडळाचा संचालक म्हणून मी सध्या काम पाहतो त्याच्या कार्यकारिणी समितीचे सदस्य डॉक्टर नाईक मॅडम इथे आहेत. तर अशा संस्थेमध्ये म्हणजे ज्या संस्थेशी आधीपासून आपलं एक नातं आहे त्या संस्थेमध्ये व्याख्यान देण्यासाठी निमंत्रण मिळणं ही खरी एक आनंदाची गोष्ट असते, आनंदाची बाब असते. म्हणून मी ताबडतोब त्यांच्या विनंतीला नाईक मॅडम मला विचारलं तेव्हा मी होकार दिला. दुसरं असं की या संस्थेचा मला तसा फारसा मी संबंधित नसलो तरी परिचय आधीपासून थोडासा आहे. डॉक्टर वाना बेडेकर यांनी कुठल्या प्रेरणेतून ही संस्था स्थापन केली त्याविषयी मी ऐकलेलं आहे आणि आताच मी आणखी सरांना सांगत होते की या संस्थेचे अनेक उपक्रम आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे प्राच्य विद्या संशोधन संस्था. तर त्या संस्थेचा मी एक लाभार्थी आहे असं म्हणायला काय हरकत नाही. कारण संशोधन करत असताना लेखन करत असताना सतत संदर्भांचा शोध घ्यावा लागतो आणि अशा तऱ्हेची संदर्भ साधनं कुठून जमवावी लागतात, मिळवावी लागतात. आजचा काळ हा डिजिटल काळ आहे असं म्हटलं जातं. तर बदलणारा काळ ओळखून ह्या आपल्या विद्याप्रसारक मंडळाच्या प्राच्य विज्ञान संस्थेने संशोधन संस्थेने एक वेबसाईट तयार केलेली आहे ग्रंथालय.org नावाची आणि त्या वेबसाईटवरती अनेक जुने दुर्मिळ ग्रंथ संदर्भासाठी उपलब्ध आहेत. इतकंच नव्हे तर मी मराठी भाषा आणि साहित्याच्या चळवळीसाठी सरकारसोबत माझ्यासारखी जी काही मंडळी भांडतायत तर एका मुद्द्यावरून भांडतात की सरकारचे काम असं आहे की महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या जुन्या ग्रंथालयांमध्ये जो प्रचंड मोठा ग्रंथसाठा आहे त्या सगळ्याचा एक एकत्रित असा डेटाबेस असला पाहिजे जेणेकरून अभ्यास करणाऱ्यांना एखादं जुनं पुस्तक कुठल्या लायब्ररीमध्ये ग्रंथालयामध्ये मिळेल हे एवढं तरी कळलं पाहिजे. तर अशा प्रकारचा डेटाबेस जो सरकारनं पूर्णपणे अजूनही दुर्लक्ष केलेलं त्या गोष्टीकडे तो तसा डेटाबेस एका छोट्या प्रमाणात या संस्थेने तयार केलेला आहे आणि तो त्या वेबसाईटवर आपल्याला वाचायला मिळतो. मला असं वाटतं की डॉक्टर वाना बेडेकर यांनी ज्या हेतूने ही संस्था स्थापन केली, नदी जेव्हा उगम पावते त्यावेळी ती छोटी असते, तिचा प्रवाह लहान असतो आणि नंतर तिचा प्रवाह प्रचंड मोठा होत जातो जसे तिच्यामध्ये अनेक इतर प्रवाह येऊन मिसळतात आणि तिला अनेक दिशा मिळतात. त्या पद्धतीनं या संस्थेचा पुढे विकास झाला आहे आणि तो वेगवेगळ्या क्षेत्रात झाला आहे हे यादी वाचताना आपल्याला लक्षात येतच. पण त्याचा अनुभव प्रत्यक्ष मी घेतलेला आहे एवढंच मला या ठिकाणी फक्त सांगायचं होतं आणि त्यामुळे अशा संस्थेमध्ये मी उभं राहीन हे माझंच भाग्य समजतं. धन्यवाद. आजच्या व्याख्यानासाठी जो विषय मी घेतलेला आहे तो साहित्य आणि समाजभान असा आहे आणि मला याची पूर्ण कल्पना आहे की माझ्यासमोर असणारे श्रोते म्हणजे माझे BA चे विद्यार्थी नाहीत, MA चे विद्यार्थी नाहीत किंवा मराठी साहित्याचे अभ्यासक पण नाहीत. त्यामुळे एक वाचक वर्ग म्हणजे समाजामध्ये पुस्तकं वाचणारा, वाचन करणारा, साहित्याचा विचार करणारा किंवा साहित्याचा आस्वाद घेणारा जो एक सर्वसामान्य वाचक वर्ग असतो. सर्वसामान्य याचा अर्थ सामान्य नव्हे, सर्वसामान्य याचा अर्थ एक जनरल रीडर ज्याला आपण म्हणतो तो वाचक वर्ग माझ्यासमोर आज बसलेला आहे आणि अशा वाचकाशी मला साहित्य आणि समाज यांच्यातल्या नात्याबद्दल बोलायचं आहे. त्यामुळे मी प्रयत्न करणार आहे की माझं बोलणं अकॅडमिक होऊ नये, तरी पण जर काही ठिकाणी ते झालं तर तुम्ही मला माफ कराल याची मला खात्री आहे. कारण शेवटी शिक्षकांना सवय असते त्यांच्या परिभाषेमध्ये बोलण्याची, ते टाळून बोलण्याचा मी प्रयत्न करतो. जसा माझा भर नेहमी सोपं करण्यावरच असतो, सुलभीकरण करण्यावरच असतो, कारण की ते सर्वांना कुठलेही आपली मांडणी किंवा विचार सर्वांना समजले पाहिजे आणि त्यासाठीच लेखकाने लिहिलं पाहिजे अशा भूमिकेतनंच मी लिहित असतो आणि वाचत असतो. त्यामुळे मी ती काळजी घेईन. समाजभान हा तो शब्द आहे म्हणजे साहित्याच्या आधी आपण समाजभानवरती लक्ष केंद्रित करूया. त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, दोन पद आहेत, एक म्हणजे समाज आणि दुसरं म्हणजे भान. त्याचा अर्थ आपण जो घेतो तो समाजाचं भान, समाजाविषयीचं भान, जाणीव.
आपल्याला असणारी, असा अर्थ आपण घेऊ. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट मला तुमच्या लक्षामध्ये आणून द्यायची आहे की ज्यावेळी आपण समाज असं म्हणतो त्यावेळी आपण फक्त समाजाबद्दल विचार करत नसतो. तसं पाहायला गेलं तर समाज ही एक अमूर्त कल्पना आहे. म्हणजे आपण काय व्याख्या करतो तर अनेक लोक एकत्र आले की समाज बनतो, पण ही व्याख्या काही पुरेशी नाही आहे. कारण लोकांचा समुदाय म्हणजे काही समाज नव्हे, त्या लोकांना एकत्र आणणारा एक धागा असतो कुठला ना कुठला तरी. असं कुठलं तरी एक वैशिष्ट्य असतं की ज्यामुळे त्या सर्व लोकांमध्ये एक काहीतरी समानता निर्माण झालेली असते, एक सामायिक वैशिष्ट्य निर्माण झालेलं असतं. त्यावेळी आपण त्याला समाज म्हणतो. आणि हे जे सामायिक वैशिष्ट्य असतं त्याला संस्कृती असं म्हणतात. म्हणजे ही अगदी प्राथमिक स्वरूपाची व्याख्या आहे, इथे काटेकोर समाजशास्त्राची व्याख्या नाही आहे, पण आपण इथून टेक ऑफ घेऊ शकतो, इथून आपण विचारायला सुरुवात करू शकतो की ज्यावेळी आपण समाजाबद्दल बोलतो त्यावेळी खरं तर आपण संस्कृतीबद्दल बोलत असतो. ज्यावेळी आपण समाजाबद्दल विचार करतो त्यावेळी आपण संस्कृतीबद्दलच विचार करत असतो. त्यामुळे या ठिकाणी आपण जेव्हा साहित्य आणि समाजभान असं म्हणणार आहोत त्यावेळी आपण साहित्य आणि संस्कृती असंही म्हणणार आहोत, हे आपण लक्षात घेऊया. आजच्या विषयातला दुसरा शब्द आहे साहित्य. याबद्दल मी बोलायची काही गरज नाही, कारण आपण सर्व जाणती मंडळी आहात. आपण पुस्तकं वाचता आणि आपण ज्यावेळी पुस्तक वाचता त्यावेळी आपण साहित्य वाचतो याची आपल्याला पूर्णपणे कल्पना असते. पण एक समज आहे आपल्या समाजात जास्त आहे, इतरही समाजांमध्ये तो आहे साहित्याबद्दलचा, तो मी या ठिकाणी नमूद करतो, तुमच्या लक्षात आणून देतो. तो समज असा आहे की लेखकाचं काम म्हणजे लिहिणं, लिखाण करणं, लेखन करणं ही एक स्वांत सुखाय गोष्ट असते आणि वाचन ही सुद्धा स्वांत सुखाय गोष्ट आहे. बऱ्याचदा एखाद्या लेखकाने काही लिहिलं की लोक आजकाल सोशल मीडियावरूनच सगळा उपदेश केला जातो, सगळी भांडणं होतात. त्यामुळे सोशल मीडियावर आपल्याला जास्त दिसतं की एखाद्याने काही लिहिलं की लगेच काही लोक त्याला सांगायला लागतात, लेखकाला, तू तुझं काम कर ना, तुझं काम काय आहे लेखनाचं, बाकी भानगडी तू कशाला करतोस. म्हणजे याचा अर्थ असा की तू मनोरंजन कर, तू आम्हाला फक्त कलात्मक काहीतरी दाखव, तू इतर गोष्टी काय करण्याची काही गरज नाही. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक याबद्दल विधान करण्याची लेखकाने काही गरज नाही आहे, मतं मांडण्याची काही गरज नाही आहे. अशा तऱ्हेचा एक समज आपल्याला वाचकांमध्ये दिसतो. आता हा समज गैरसमज आहे, चुकीचा आहे. तो यासाठी दोन कारणांसाठी तो चुकीचा आहे. एक माणूस म्हणून जगताना मला तुम्ही सांगा की अशी आपली कुठली कृती आहे की जी फक्त स्वांत सुखाय असू शकते. माझं असं म्हणणं आहे, माझा असा दावा आहे की माणसाच्या जीवनामध्ये अशी एकही कृती नाही की जी स्वांत सुखाय. स्वांत सुखायचा अर्थ काय, माझ्यासाठीच असणारी, माझ्या आनंदासाठी असणारी, माझ्यापुरतीच मर्यादित असणारी गोष्ट. तर अशी कुठलीच गोष्ट या जगात नाही आहे जी फक्त माझ्यापुरती मर्यादित आहे. प्रत्येक गोष्टीचा, मी करत असलेल्या प्रत्येक कृतीचा, मी वापरत असलेल्या प्रत्येक वस्तूचा, मी जे जे काही करतो माझ्या जीवनामध्ये त्या गोष्टीचा इतर लोकांशी संबंध आहे. आणि ज्यावेळी इतर लोकांशी संबंध येतो त्यावेळी तिथे समाज येतो. म्हणजे मी साधी टूथपेस्ट जरी सकाळी वापरली किंवा टूथब्रश वापरला तर तो मी तयार केलेला नाहीये, तो कोणीतरी तयार करून कोणीतरी विकलेला आहे आणि तो माझ्याकडे आलेला आहे आणि मी तो वापरतो. म्हणजे एक प्रकारे एक साखळी तयार झालेली. आता ही टूथपेस्ट किंवा हाच टूथब्रश किंवा ही टूथपेस्ट वापरण्याचा निर्णय मी का घेतला, बघा, जी गोष्ट माझ्या फक्त वापरासाठी आहे तिच्याबद्दल तिची सामाजिक अंग काय ते तुम्हाला दाखवतो. तर मी फक्त हीच टूथपेस्ट का वापरतोय, अमुक एक विकोच का मी वापरतोय, विको वापरतोय असं गृहीत धरलं तर ह्याचं सामाजिक कारण, याचं एक कारण जाहिराती हे आहेच. कारण मीडियावरून आपल्या जाहिरातीचा मारा होत असतो आणि आपण निर्णय घेत असतो. आपल्याला वाटतं आपण निर्णय घेतला, पण आपलं कंडिशनिंग करण्याचं काम मीडिया करत असतं. त्यामुळे तिथे ते एक कारण असतं की त्या कंपन्यांनी आपली मानसिकता लक्षात घेऊन, म्हणजे ग्राहकाची मानसिकता लक्षात घेऊन तयार केलेली जाहिरात आहे. म्हणजे तिथे पण सामाजिकता आली. ग्राहकांची मानसिकता हा समाजामधला एक घटक आहे. इतकंच नव्हे तर समजा मला भारतीय संस्कृतीबद्दल प्रेम वाटत असेल आणि विको जर अशी जाहिरात करत असेल की हे अस्सल भारतीय आहे उत्पादन वगैरे वगैरे, तर मी ते कटाक्षाने घेईन. म्हणजे मला उदाहरण फक्त मी या ठिकाणी घेतली यासाठी की मला एवढं सांगायचं आहे की कुठलीही कृती आपली असेल किंवा कुठली वस्तू आपण वापरत असू तर ती सामाजिक स्वरूपाची असते. अप्रत्यक्षपणे असते किंवा प्रत्यक्षपणे असते. काही गोष्टी अगदी
ठळकपणे सामाजिक असतात, काही गोष्टी ह्या अप्रत्यक्षपणे सामाजिक असतात. पण समाजाशी त्याचा अजिबात संबंध नाही अशी कुठलीच गोष्ट आपण करत नाही. ठीक आहे. आता ज्यावेळी लेखक लिहितो त्यावेळी तो आधी माणूस असतो. लेखकाकडे आपण माणूस म्हणून पाहिलं तर आपल्याला काय दिसतं? आपल्यासारखाच तो माणूस आहे आणि कुठलीही व्यक्ती, त्याचं व्यक्तिमत्व हे त्याच्या भोवतालामधून घडत असतं. त्यामुळे माझ्या जाणीवा किंवा तुमच्या जाणीवा, तुमचे विचार, तुमच्या भूमिका, तुमच्या आवडीनिवडी हे सगळं घडण्यामध्ये तुमच्या भोवतालाचा मोठा वाटा असतो. संपूर्णपणे भोवतालच तुमच्या सगळ्या जाणीवा घडवतं असं मी म्हणणार नाही, त्याबद्दल आपण थोडंसं पुढे बोलू. पण काही प्रमाणात तरी निदान अधिक प्रमाणात समाजाचा म्हणजेच भोवतालाचा वाटा हा आपल्या जडणघडणीमध्ये असतो. आणि त्यामुळे लेखक ज्यावेळी लिहितो त्यावेळी ते त्याचं एकट्याचं जरी लेखन असलं, म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लेखन हे कल्पनाशक्तीच्या माध्यमातून सहाय्याने केलं जातं आणि कल्पनाशक्ती ही लेखकाची व्यक्तिगत शक्ती आहे. त्या विशिष्ट व्यक्तीच्या मनाची ती शक्ती आहे. एखादा कवी आहे तर तोच लिहू शकतो कारण त्याला प्रतिभाशक्ती आहे असं आपण म्हणतो. कुसुमाग्रजांनी जे लिहिलं ते कुसुमाग्रजांनीच लिहिलं कारण त्यांच्या अंगी तशी प्रतिभाशक्ती होती असं आपण म्हणतो. पण हे झालं प्रतिभेच्या दृष्टिकोनातून त्याचं केलेलं वर्णन. पण तरी सुद्धा कुसुमाग्रजांनी प्रत्यक्ष काय लिहिलंय हे जर आपण वाचलं तर त्या लिखाणाचा त्याच्या अवतीभोवतीच्या वातावरणाशी संबंध होता किंवा कुसुमाग्रजांनीच ते का लिहिलं, कुसुमाग्रजच ते का लिहू शकत होते हे आपण त्या भोवतालच्या त्यांच्यावरच्या प्रभावावरून ठरवू शकतो किंवा त्याचं निदान करू शकतो. त्यामुळे लेखक हा सुद्धा एक माणूस आहे, म्हणजे एक व्यक्ती आहे. ती समाजामध्ये जगत असते आणि समाजामध्ये जगत असताना कोणताही प्रभाव टाळून जगता येत नाही. आपण एका आयसोलेटेड अशा बेटावर राहत नाही. आपला कुठलाही व्यवहार हा किमान 2 व्यक्ती असल्याशिवाय पूर्ण होत नाही. आणि एक माणूस सोडून 2 माणसं आली की समाज सुरू झाला. समाजाची सीमारेषाच तिथून सुरू होते. त्यामुळे आपल्याला लेखकाला सुद्धा त्यातून वगळता येणार नाही. लेखक हा एक सामाजिक उत्पादन आहे, इट इज अ सोशल प्रॉडक्ट असं आपल्याला काही प्रमाणात म्हणता येईल. दुसरं कारण, हे पहिलं कारण की साहित्याचा समाजाचा काय संबंध आहे हे सांगण्याचं. दुसरं कारण असं आहे साहित्याचं माध्यम. तुम्ही इतर सगळ्या कलांची माध्यमं बघा आणि साहित्याचं माध्यम बघा, तुम्हाला फरक कळेल. साहित्याचं माध्यम आहे भाषा, चित्रकलेचं माध्यम आहे रंगरेषा, शिल्पकलेचं माध्यम आहे दगड, लाकूड, माती म्हणजे घनपदार्थ, संगीत कलेचं माध्यम आहे ध्वनी. आता ही जी सगळी माध्यम आहेत त्या माध्यमांचा वापर जर आपण लक्षात घेतला, आपल्या जीवनामध्ये होणारा वापर, तर तुमच्या असं लक्षात येईल ढोबळमानाने इतर सर्व कलांची माध्यमं ही फक्त त्या कलांच्या निर्मितीकरताच वापरली जातात. म्हणजे उदाहरणार्थ रंग हे फक्त रंगवण्याकरताच वापरले जातात, बाकी जीवनात त्यांचा दुसरा उपयोग नाही. मग कपड्याला रंगवा, भिंतीला रंगवा, काही रंगवा, पण रंग हा याचा उद्देश एकच आहे. तसंच शिल्पकलेचं आहे. म्हणजे वास्तुकला आणि शिल्पकला हे साधारणतः एकाच कॅटेगरीतल्या जर आपण मानल्या तर घनपदार्थ हे या प्रकारच्या कला निर्माण करण्यासाठीच वापरले जातात, त्यांचा दुसरा वापर नाही. तसं ध्वनी, संगीत म्हटल्यानंतर मी ध्वनी म्हणतोय, मी शब्द म्हणत नाहीये, शाब्द संगीताबद्दल मी बोलत नाहीये. पण त्यातलं जे एक बेसिक एलिमेंट आहे संगीतामध्ये ते म्हणजे ध्वनी. मग ते वाद्यामधून निर्माण झालेलं ध्वनी असू देत किंवा मुखावाटे निर्माण झालेलं ध्वनी असू देत, पण हे दोन्ही ध्वनी हे फक्त सूर निर्माण करण्यासाठीच वापरले जातात. म्हणजे आरडाओरडा पण करता येतो, खेकसता पण येतं, पण आपण जर पाहिलं ढोबळमानाने तर सूर निर्माण करण्याकरता म्हणून ध्वनी वापरले जातात. तर तुमच्या असं लक्षात येईल की इतर सर्व कलांची माध्यमं ही फक्त त्या त्या कलांच्या निर्मितीसाठीच मानवी जीवनामध्ये वापरली जातात. याला अपवाद आहे भाषा. त्याचं कारण भाषा ही मानवी जीवनामध्ये अनेक महत्त्वाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवहारांमध्ये वापरली जाते आणि त्याच्यापैकी एक व्यवहार आहे साहित्य व्यवहार. म्हणजे आपल्याला आपले दैनंदिन व्यवहार जे करायचे असतात त्यासाठी भाषा वापरली जाते. ज्ञानाची निर्मिती करायची असते त्यासाठी भाषा वापरली जाते. ज्ञानाचा प्रसार करायचा आहे त्यासाठी पण भाषा, म्हणजे ज्ञान व्यवहार हा पूर्ण भाषेमध्ये होतो. तर ज्ञान व्यवहार
आणि साहित्य व्यवहार या पूर्ण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एखाद्याने फिजिक्समधल्या एखाद्या गतीच्या नियमावरती निबंध लिहिणं किंवा खगोलशास्त्रातल्या एखाद्या नवीन संशोधनाबद्दलचा निबंध लिहिणं वेगळं आहे आणि चंद्रावरती एखाद्याने कविता लिहिणं वेगळं, या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे ज्ञानव्यवहार हा वेगळा आहे असं आपण मानलं पाहिजे. तेव्हा आपल्या जीवनामधले, मानवी जीवनामधले जे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार आहेत त्या प्रत्येक व्यवहारामध्ये भाषा वापरली जाते. भाषा ही फक्त साहित्याची मक्तेदारी नाही. उलट साहित्य ही हे त्याचा एक म्हणजे जे लिंग्विस्ट लोक आहेत, भाषा वैज्ञानिक आहेत, ते असं मानतात की साहित्य हा त्याचा एक उपयोग आहे, फक्त एक वापर आहे, एक क्षेत्र आहे वापराचं. ते तितकं महत्वाचं नाही. म्हणजे काय दैनंदिन व्यवहारापेक्षा काय साहित्यामधला भाषा व्यवहार हा फार महत्वाचा आहे असं भाषा वैज्ञानिक मानत नाही. भाषा वैज्ञानिक सर्व भाषिक व्यवहार हे सारख्या पातळीवरचे मानतात. म्हणजे त्या अंगाने जर बघितलं तर साहित्यामध्ये भाषा वापरणं ही किरकोळ गोष्ट आहे, म्हणजे ठीक आहे. पण साहित्यासाठी मात्र ती खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण त्याचं माध्यमच भाषा आहे. म्हणजे तुम्हाला भाषा नसेल तर तुम्ही साहित्य निर्माण करू शकणार नाही, कारण ती भाषिक कला आहे, ती शाब्द कला आहे. आता लेखकासमोर किंवा कवीसमोर सगळ्यात मोठा प्रश्न काय असतो, त्याच्या हाताशी असं एक माध्यम आहे, त्याला असं एक माध्यम उपलब्ध आहे की ज्या माध्यमाचा जगात सगळ्या गोष्टींसाठी वापर होतोय आणि तेच त्याला वापरायचं, त्याला तेच शब्द वापरायचे, त्याला त्याच प्रकारची वाक्यरचना करायची आहे आणि त्याला वेगळ्या प्रकारची सौंदर्य निर्मिती म्हणा किंवा आशय निर्मिती म्हणा करायची. हा लेखकासमोरचा खूप मोठा प्रश्न असतो आणि म्हणून मग तो भाषेवर काम करतो लेखक आणि त्यातून भाषा घडत जाते. आणि मग आपण म्हणतो साहित्याची भाषा वेगळी असते. प्रत्यक्षात साहित्याची भाषा वेगळी नसते, भाषा तीच असते, पण ती भाषा वापरण्याकरता काही प्रयुक्त्या असतात, काही डिव्हाइसेस असतात, ते डिव्हाइसेस फक्त वेगळे असतात. आता हे जर आपण लक्षात घेतलं तर याचा अर्थ असा, आणि भाषा वैज्ञानिक भाषा हा विषय, या विषयाचं वैशिष्ट्य सांगताना काय म्हणतात, तर लँग्वेज इज अ सोशल सिस्टम. भाषा ही एक सामाजिक संस्था आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भाषा ही आपल्या एकट्याच्या मालकीची नाही. भाषा ही आपण जन्माला येताना सोबत घेऊन येत नाही. आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला जो इथला मायल्यूर, जे वातावरण आपल्या इथे उपलब्ध होतं, ते वातावरण आपल्याला भाषा शिकवतं. त्या वातावरणातून आपण भाषा शिकतो आणि त्यामुळे भाषा ही मुळातच सामाजिक गोष्ट आहे, जी आपल्याला शिकायला मिळते आणि आपल्या मेंदूवर पूर्ण ताबा घेते. आपण विचार करतो ते भाषेत करतो, आपण व्यक्त होतो ते भाषेत होतो. व्यक्त होण्याचा आणि विचार करण्याचं हे जे प्रमुख माध्यम आहे, हे माध्यमच मुळात समाजाने आपल्याला दिलेलं आहे. इतकंच नव्हे तर ह्या भाषेतले सगळे शब्द हे सामाजिक स्वरूपाचे, म्हणजे सामाजिक, त्यांची निर्मिती ही सामाजिक परिस्थितीमध्ये झालेली आहे. उदाहरणार्थ, कुठल्याही शब्दाला मला वाटलं तो अर्थ मी देऊ शकणार नाही, मला ते स्वातंत्र्य नाही आहे. समाजाने ज्या अर्थाने तो शब्द स्वीकारलेला असेल त्याच अर्थाने मला तो शब्द वापरावा लागतो. कवितेमध्ये बंडखोरी होते, ते आपण पुढे त्या मुद्द्याकडे येणार आहोत. पण मुळात भाषा ज्यावेळी आपण वापरतो त्यावेळी समाजाने नियत केलेले अर्थ, म्हणजे दिलेले अर्थ, मान्य केलेले अर्थ, हेच आपल्याला वापरावे लागतात. मी असं ठरवलं की नाही, मला दगड हा शब्द दगड या अर्थाने वापरायचाच नाही, मला तो विद्वान माणूस या अर्थाने वापरायचा आहे, तरी मी तो वापरू शकणार नाही, कारण ते कम्युनिकेट होणारच नाही ना. मला जे म्हणायचं आहे ते तो आशय तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. आणि भाषेची मूलभूत अट अशी आहे की जर आशय पोहोचला तरच भाषिक व्यवहार पूर्ण झाला असं मानतात, नाही तर मानत नाही. त्या भाषेला काही अर्थ नसतो. त्यामुळे अर्थ हे सामाजिक उत्पादन आहे. भाषेला, शब्दांना दिलेले अर्थ हे समाजाने निर्माण केलेले असतात, समाजाने मान्य केलेले असतात, निर्माण केलेल्या व्यक्तीने निर्माण केलेले असतील. जसं आता तिथे काही तरुण मुलं बसलेली आहेत, तर त्यांची भाषा फार वेगाने बदलत असते. सगळ्यात जिवंत भाषा ही तरुणांची भाषा असते, कारण की ती बदलते, सतत बदलते, सतत नवी राहते. हे भाषा वैज्ञानिक सुद्धा मान्य करतात की बोलीभाषा आणि त्यातही तरुणांची भाषा, जर तुम्हाला कुठल्याही भाषेचं वर्तमानकालीन रूप पाहायचं असेल तर तुम्ही बोलीभाषेत शोधलं पाहिजे किंवा तरुण मुलांच्या भाषेमध्ये शोधलं पाहिजे. तिथे भाषा बदलत जाते वेगाने आणि मग आपण हळूहळू ती आपल्या जीवनामध्ये स्थिर होते बाकीच्यांच्या, आणि आपण त्याच्या मागे खेचले जातो. आता समजा यांच्या बोलीभाषेमध्ये शब्द आला पोपट झाला. आता पोपट झाला ह्या शब्दाला काही फार मोठा इतिहास नाही आहे, 20-22 वर्षाचा इतिहास असेल, फार 25 वर्षाचा इतिहास असेल. त्यापूर्वी जी तरुण मुलं होती माझ्या वयाची आणि माझीही ज्येष्ठ पिढी इथे बसली आहे, त्यांना पोपट झाला हा शब्द त्या अर्थाने कधी वापरल्याचा आठवत नसेल, कारण त्यावेळी तो शब्द नव्हताच भाषेमध्ये. पोपट ह्या शब्दाला एक अर्थ होता, पण नंतर त्याचा अर्थ बदलला या तरुणांनी.
आणि आता तो त्यांच्या भाषेमध्ये रूढ झालेला आहे गेली 20-25 वर्ष. त्यामुळे शब्द कुठल्या तरी एका छोट्याशा गटात तो शब्द पहिल्यांदा आला असेल, तो त्यांनी वापरायला सुरुवात केली असेल, मग त्यांच्या भोवतालचे जे गट असतात त्यांनी वापरायला असा एक शब्दाने त्याचा अर्थ ऍक्सेप्ट होत जातो. आणि जेव्हा तो सगळीकडे पसरतो त्यावेळी मग आपण म्हणतो की भाषेमध्ये तो शब्द आला. तुम्हाला माहिती असेल की इंग्रजीमध्ये जी ऑक्सफर्ड डिक्शनरी निघते तिच्या दरवर्षी निघणाऱ्या आवृत्त्यांमध्ये जगभरातल्या वेगवेगळ्या स्थानिक भाषा, इंग्रजी भाषांमध्ये म्हणजे इंडियन इंग्लिश, आफ्रिकन इंग्लिश, ह्या इंग्रजी भाषांमध्ये जे नवे नवे शब्द वापरले जातात ते त्यातले काही शब्द तिकडे घेतले जातात. अशा पद्धतीनं, कारण ती भाषा ही बदलली तरच टिकते. एखादी भाषा जर का आपण म्हटलं बदलायची नाही तर ती लवकरच मरते. म्हणजे शब्द जर आपण बदलायला तयार नसलो भाषेमधले तर त्या भाषेला जास्त आयुष्य राहत नाही. हा वेगळा मुद्दा आहे. तर मुद्दा या ठिकाणी असा होता आपला की भाषा ही सामाजिक आहे आणि त्यामुळे लेखक ज्यावेळी त्या भाषेत निर्मिती करायला सुरुवात करतो त्यावेळी तो अर्थ जो असतो ना तो सामाजिक असतो. म्हणजे ज्यावेळी ज्ञानेश्वरांनी एखादी विराणी लिहिली, समजा पहिलं तो गे काहू कोकत आहे ही विराणी ज्ञानेश्वरांनी लिहिली, तर त्या विराणीमध्ये कावळा ओरडतोय, कोकतोय म्हणजे ओरडतोय म्हणजे कोणीतरी पाहुणा येणार आहे असा आशय आहे. तर कावळा ओरडला की पाहुणा येतो ही जी समजूत आहे किंवा ही जी धारणा आहे ही आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे जो त्या शब्दामध्ये क्रिस्टलाइज झालेला आहे आणि तो ज्ञानेश्वर वापरतात. ज्ञानेश्वर ज्यावेळी ते शब्द वापरतात त्यावेळी शब्द ज्ञानेश्वर वापरतात, पण त्या शब्दामधली जी कल्पना आहे ती ज्ञानेश्वरांची नाही आहे. ती कल्पना ही समाजामध्ये प्रचलित असणारी कल्पना. तर अशा रीतीनं ज्यावेळी लेखक किंवा कवी भाषा वापरतो त्यावेळी तो त्या भाषेसोबत आलेलं हे जे सगळं सामाजिक द्रव्य असतं, सामाजिक ओझं असतं, सांस्कृतिक ओझं असतं ते तो आणत असतो भाषेत. आणि त्यामुळे कुठलंही लेखन, कुठलीही कविता, कुठलीही कादंबरी, कुठलंही नाटक हे जरी लेखकाच्या एकट्याच्या प्रतिभाशक्तीमधून, एकट्याच्या कल्पनाशक्तीमधून निर्माण झालेलं असलं तरी सुद्धा ते त्या एकट्या लेखकाचं कधीच नसतं. लेखक ज्या समाजात जगतोय त्या समाजामधलं ते सगळं सामाजिक सांस्कृतिक स्वरूपाचं संचित प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे आणि वेगवेगळ्या पातळ्यांवर हे साहित्यामध्ये येत असतं. म्हणजे आता आम्ही जेव्हा साहित्याचा इतिहास वर्गामध्ये शिकवतो मुलांना त्यावेळी आम्ही त्यांना मध्ययुगाचा इतिहास शिकवतो. म्हणजे ज्ञानेश्वरांपासून किंवा चक्रधरांपासून तर बखरीपर्यंतचा 13व्या शतकापासून तर 18व्या शतकापर्यंतचा मराठी साहित्याचा इतिहास समजा आम्ही शिकवतो. तर आम्ही त्यांना सांगतो की आधी संत साहित्य होतं, नंतर पंडित कविता लिहायला लागले, नंतर शाहीर लिहायला लागले. शाहीर लिहायला लागले तर संत काय करत होते? संत होते की नव्हते समाजात? नव्हते. ते गेले कुठे अचानक? म्हणजे असं काय घडलं 18व्या शतकात की एकही मोठा संत झाला नाही किंवा एकाही संताची कविता आमच्या लक्षात नाही. शाहिरांचीच फक्त लक्षात आहे 18व्या शतकातले, आणि 14व्या शतकातले फक्त संतांचीच लक्षात आहे, शाहिरांच्या अजिबातच लक्षात नाही. त्यावेळी शाहीर नव्हते काय? होते. म्हणजे विशिष्ट काळामध्ये विशिष्ट कविताच का लिहिली गेली किंवा विशिष्ट कविताच का समाजाने लक्षात ठेवली आणि पुढे परंपरेने ती चालत आली, बाकीची का विस्मरणात गेली? कारण परंपरा हा स्मरण आणि विस्मरणाचा खेळ असतो. आपण ज्याला परंपरा म्हणतो ना, आपल्याला काय वाटतं की आपली परंपरा ही त्याची स्टॅटिक गोष्ट आहे, असं नाहीये. परंपरा ही गाळत 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 आपल्यापर्यंत आलेली असते. त्यातलं काय लक्षात ठेवायचं आणि काय गाळायचं हे त्या पिढीतल्या लोकांनी ठरवलेलं असतं आणि मग ते आपल्या वाट्याला येतं. तर हे जर आपण बघत गेलो तर आपल्या असं लक्षात येईल की ज्ञानेश्वरांच्या काळात, तुकारामांच्या काळात, एकनाथांच्या, नामदेवांच्या काळामध्ये ही 4 नावं किंवा त्यांच्यासोबतचे चोखामेळा, गोरा कुंभार अशी संत हे लोकांच्या लक्षात आहेत. पण त्यावेळी जे लोक दरबारामध्ये पोवाड्या लिहायचे किंवा लावण्या लिहायचे ते नाहीत कोणाच्या लक्षात. ती कविता पण नाहीये कुठे आता. मग आपण काय सुलभीकरण करतो की त्यावेळी हे लोक नव्हतेच असं होऊ शकत नाही. त्यावेळी सुद्धा शायर नाही त्यावेळी म्हणायचे, त्यावेळी फारसी भाषा नव्हती आपल्याकडे, तर त्यावेळी दरबारी कवी होते आणि त्यावेळी ते कविता लिहित होते. पण ते आमच्या संस्कृतीने जपली नाही. का नाही जपली मग? आणि नंतरच्या काळामध्ये म्हणजे पेशव्यांच्या काळामध्ये फक्त पोवाड्याने लावण्यास का जपल्या? त्या काळातला मोठा संत का नाही दिसत? त्या काळात संत एकही नव्हता काय महाराष्ट्रात? होते ना छोटे छोटे संत, पण ते मोठे झाले नाहीत किंवा त्यांची कविता समाजापर्यंत पोहोचली नाही. तर थोडंसं व्यापक दृष्टिकोनातनं या कारणाकडे जर आपण बघितलं ना तर त्याच्या मागे पण आपल्याला सामाजिक कारणं दिसतात. म्हणजे अमुक प्रकारचेच कवी का मोठे झाले, अमुक प्रकारचीच कविता का नावाजली गेली अमुक काळामध्ये. मी मगाशी तुम्हाला कुसुमाग्रजांचं उदाहरण दिलं की कुसुमाग्रजांनी
त्यांच्या प्रतिभाशक्तीच्या सहाय्याने कवितेची निर्मिती केलेली, बरोबर. पण तुम्ही एक अशी कल्पना करा की कुसुमाग्रज जर या काळामध्ये जगत असते आता, तर त्यांनी गरजा जय जयकार सारखी कविता लिहिली असती? नसते लिहिली. याचं कारण तो काळ क्रांतीचा, स्वातंत्र्यवीरांच्या लढण्याचा आणि कवितेपासून प्रेरणा घेण्याचा होता. म्हणजे आपल्याला आता इतकं आश्चर्य वाटतं वाचताना की वि. स. खांडेकरांची कादंबरी वाचून माझ्या मनात एकदम देशसेवा करण्याची उर्मी दाटून आली आणि मी घराचा त्याग करून बाहेर पडलो असं सांगणारे लोक होते त्यावेळी, लिहून ठेवलेले लोक. वि. स. खांडेकरांच्या एका कादंबरीपासून प्रेरणा घेऊन गांधीवादी विचाराचा एक तरुण श्रीमंत घरातला आहे, तो घरादाराचा त्याग करतो, दलित वस्तीत जातो, शिक्षण द्यायला लागतो, त्यांना स्वच्छतेचे धडे देतो आणि मग ब्रिटिशांच्या विरुद्धच्या चळवळीमध्ये सहभागी होतो, असं वर्णन वाचून तसं जीवन पत्करणारे तरुण हे त्या काळामध्ये होते. कारण तो काळ तसा होता. म्हणजे त्या काळात त्या समाजामध्ये तशा प्रकारच्या प्रेरणांनी लोक झपाटले गेलेले होते. तो आपल्या सांस्कृतिक जीवनाचा भाग होता त्यावेळी आणि त्यामुळे तशा प्रकारच्या कादंबऱ्यांना प्रतिसाद मिळाला. म्हणून खांडेकर मोठे लेखक झाले. आता खांडेकरांसारखी कादंबरी कोणी लिहिली तर ती कोणी वाचणार पण नाही, कारण आता त्या प्रेरणाच नाही राहिलेल्या लोकांच्या. मी वेगळा एक मुद्दा म्हणतो, तुमच्या लक्षात आला असेल की लेखक जे लिहितो त्यातलं जे समाजाशी, संस्कृतीशी संवादी असतं ते टिकतं, जे विसंवादी असतं ते नाहीसं होतं. पण असं पण आहे की समाज, आता हे सगळं मी आतापर्यंत सांगत असताना असं गृहीत धरलं होतं किंवा तुम्हाला असं वाटेल की असं गृहीत धरलंय की समाज किंवा संस्कृती म्हणजे एक संघ असं काहीतरी असतं. म्हणजे एक एकात्म, म्हणजे एक मराठी समाज आपण घेतला की संपूर्ण मराठी समाजाची एकच संस्कृती, असं अजिबात नसतं. ज्यावेळी संस्कृती हा शब्द आपण उच्चारतो त्यावेळी आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. एक म्हणजे संस्कृतीमध्ये वेगवेगळे प्रवाह असतात, समाजामध्ये वेगवेगळे समूह असतात, कम्युनिटीज असतात, त्यानुसार उपसंस्कृती असतात, सब कल्चर्स असतात. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा की सब कल्चर्सचा एकमेकांशी संघर्ष सुरू असतो. सब कल्चर्स कायमच एकमेकांशी संवादी असतील असं नाही. याचं कारण असं की संस्कृतीमध्ये काय असतं, संस्कृती हा एक संघर्षाचाच भाग आहे. थोडंसं मी टेक्निकल बोलतोय, बघा तुमच्या लक्षात आलं, म्हणजे लक्षात येईल, तुम्ही विद्वान लोक आहात, सॉरी, पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही माझ्यासोबत राहा, मी जे बोलतोय ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. संस्कृतीमध्ये वर्चस्वाची स्पर्धा असते. म्हणजे कुठलीही संस्कृती विशिष्ट काळामध्ये, कुठल्या तरी एका गटाची संस्कृती विशिष्ट काळामध्ये संपूर्ण समाजाच्या अभिरुचीवर, मूल्यांवर वर्चस्व गाजवत असते किंवा वर्चस्व गाजवण्यासाठी, प्रस्थापित करण्यासाठी धडपडत असते. आणि काही वेळा काय होतं की हे स्वीकारलं जातं समाजामधून, काही वेळा काय होतं एखादी उपसंस्कृती बंडाच्या भूमिकेत जाते, विद्रोह करायला, आणि तिथून मग सांस्कृतिक संघर्ष सुरू. मग अशा वेळी साहित्यात पण आपल्याला फाटे फुटलेले दिसतात. म्हणजे उदाहरणार्थ असं की मी ब्रिटिशांचं उदाहरण घेऊन सांगतो, नंतर मग आपल्या काळाचं उदाहरण घेऊ की ब्रिटिश इथे आले तेव्हा पहिली जनरेशन, पहिली पिढी जी होती 1830, 40, 50, 60 या काळामध्ये पहिल्या 2 पिढ्या ज्या शिकल्या त्या सगळ्या पिढ्या ब्रिटिशांच्या तंत्रज्ञान, ज्ञान वगैरे या गोष्टींमुळे इतक्या दिपून गेल्या होत्या की त्यांनी एकदम बिनशर्त शरणागती पत्करली. आणि हे मोठेच आहेत, म्हणजे ब्रिटिश, इंग्रज हे मोठेच आहेत, त्यांची संस्कृती अत्यंत प्रगत आहे, ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये ते आपल्या फार पुढे आहेत, अव्वल दर्जाचे आहेत. अशा भूमिकेतूनच ते त्यांच्यासोबत राहिले. त्यामुळे एक नवीन आधुनिक ज्ञानाची संस्कृती आपल्याला आणि मूल्यांची संस्कृती, म्हणजे मग धर्माची चिकित्सा सुरू झाली, समाजाची चिकित्सा सुरू झाली, चळवळी सुरू झाली, आपल्याकडे सत्यशोधक चळवळ आली, प्रार्थना समाजाला, आपल्याला सगळं माहिती आहे, ब्राह्मण समाजाला बंगालमध्ये. तर एक असं सुरू झालेलं आपल्याला दिसतं. मग त्याला विरोध हा 1875, 70-75 नंतर सुरू झाला की ब्रिटिश जे काही आपल्याला थोपवत आहेत ते सगळंच काही चांगलं नाही आहे, आपल्याकडे पण काही चांगल्या गोष्टी आहेत, त्या शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले. आणि मग सांस्कृतिक संघर्ष दिसतो, ज्याला आज अभ्यासक वसाहतवादी संघर्ष असं म्हणतात की त्यांनी त्यांची थोपवलेली मूल्य आणि आपण त्यांना करत असलेला विरोध. म्हणजे हे राजकारणातलं म्हणत नाही, सामाजिक आणि सामाजिक मूल्यांच्या क्षेत्रातलं मी तुम्हाला सांगतो. राजकारणातले संघर्ष सुरूच होता नंतरच्या काळात,
पण सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा असा संघर्ष सुरू झालेला दिसतो. तसं आपल्याला माहिती आहे की साहित्यामध्ये आपण जर पाहिलं तर 1960 नंतर खूप बदललं मराठी साहित्य. 1960 पर्यंत मराठी साहित्याचा चेहरा साधारण सारखा होता. साधारण सारखा या शब्दाचा अर्थ असा की लिहिणारे लोक आणि वाचणारे लोक हे साधारणपणे एका वर्गातले होते. साधारणपणे म्हणतोय मी, अगदी काटेकोरपणे नाही. साधारणपणे पांढरपेशा समाजामधला, शहरी समाजामधला असा जो वर्ग होता तो शिक्षणामध्ये अग्रेसर होता. खेड्यातले, ग्रामीण भागातले आणि खास करून कृषी जीवनाशी निगडीत जे लोक होते, शेतीशी निगडीत, ते लोक काही फारसं वाचन करत नव्हते कारण ते शिकत पण नव्हते. त्यामुळे एकाच प्रकारच्या सांस्कृतिक वातावरणात तयार होणारं साहित्य त्याच सांस्कृतिक वातावरणामध्ये वाचलं जात होतं. याच्यात फरक केव्हा पडला? 1950-60 नंतर आपल्याला पडलेला दिसतो. 1950-60 नंतर समाजामधला जो परिघाच्या बाहेर, शिक्षणाच्या परिघाच्या बाहेर राहिलेला जो वर्ग होता तो शिकून तयार व्हायला लागला. त्यावेळी आपल्याला असं दिसतं की साहित्यात पण नवे नवे प्रवाह तयार व्हायला लागले. म्हणजे आम्ही वर्गात शिकवतो की दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, आदिवासी साहित्य हे सगळे 1960 नंतर सुरू झाले. स्त्रीवादी साहित्य हे 60 नंतर सुरू झाले. ते 60 नंतरच का सुरू झाले? कारण तिकडे समाजामध्ये तशा प्रकारचा बदल व्हायला सुरुवात झाली होती. तो जो नवा वाचक वर्ग तयार झाला त्या वाचक वर्गाला नव्या प्रकारचं साहित्य पाहिजे होतं. नव्या प्रकारचं म्हणजे कसं? तर साहित्याचा त्यांच्या जीवनाशी संबंध काही जुळत नव्हता. म्हणजे ते ज्या कथा वाचत होते त्या कथांमधलं जीवन, इथे आपल्याला समाजभान दिसतं, त्या कथांमधलं जीवन हे त्यांना त्यांचं जीवन वाटत नव्हतं. त्या कथांमध्ये असणारी मूल्य ही त्यांना त्यांची मूल्य वाटत नव्हती. आणि त्यामुळे मग त्या वर्गातून जेव्हा लेखक नवे तयार व्हायला लागले, म्हणजे मग व्यंकटेश माडगूळकरांनी एक कथा लिहिली ग्रामीण कथा, जी तोपर्यंत तशा प्रकारची कथा, म्हणजे माट्यांनी दलितांवर ललित लेख लिहिलेले आहेत श्रीम माट्यांनी, पण माटे पुण्यात राहणारे होते आणि दलितांकडे दुरून पाहत होते. माडगूळकर हे खेड्यात राहत होते आणि त्यांच्या अवतीभोवती ती सगळी ग्रामीण भागातली माणसं होती. पण माडगूळकर जेव्हा लिहायला लागले किंवा नंतर अण्णाभाऊ साठेंनी फकीरा ही कादंबरी लिहिली, तर अण्णाभाऊ साठे आणि तो फकीरा हे एकाच सांस्कृतिक पर्यावरणामधले लोक आहेत. तर हे जेव्हा घडायला लागलं त्यावेळी साहित्यामध्ये बदल व्हायला लागला. याचं कारण असं की हे नवे लिहिणारे लोक होते, यांचं समाजभान वेगळं होतं, यांचं सांस्कृतिक भान वेगळं होतं, मूल्यदृष्टी वेगळी होती आणि त्याच्यामुळे नव्या प्रकारचं साहित्य हे 1960 नंतर लिहिलं झालं. तर जो मुद्दा मी मांडत होतो तो असा होता की ज्यावेळी संस्कृतीमध्ये अशा प्रकारचे संघर्ष आणि भेद आपल्याला दिसायला लागतात त्यावेळी ते साहित्यामध्ये रिफ्लेक्ट होतात. ते एक प्रकारचं समाजभानच असतं. कारण लेखक जगत असताना आपण पहिला मुद्दा जो मांडला होता तो जर तुम्ही या ठिकाणी आठवलात तर तुमच्या लक्षात येईल की लेखक ज्यावेळी जगत असतो त्यावेळी तो एकट्याने जगत नसतो, त्याच्यावरती त्याच्या भोवतालाचे संस्कार होत असतात. आता इथे फक्त एकच मुद्दा मांडेल की त्याच्यावरती होणारे संस्कार त्यातूनच तो घडतो असं जर आपण मानलं तर मग प्रश्न असा येतो की मग सगळे लेखक एकसारखेच का नाही झाले? म्हणजे उदाहरणार्थ काय म्हणूया, दलित साहित्य किंवा ग्रामीण साहित्य. ग्रामीण साहित्य घेऊ, दलित साहित्य नको. ग्रामीण साहित्य काय घेऊ? कारण दलित साहित्य म्हटलं की मग पुन्हा जातीचा प्रश्न येतो. तर ग्रामीण साहित्य घेतलं की आपल्याला एका पर्यावरणाबद्दल बोलता येईल. ग्रामीण साहित्यामधले 4 लेखक घ्या, कुठले? आनंद यादव घ्या, राजन गवस घ्या, अजून भास्कर चंदनशिव घ्या आणि आसाराम लोमटे. 4 पिढीतले 4 लेखक. हे 4 लेखक एकसारखंच लिहित नाही. 4ही लेखकांच्या लिखाणामध्ये फरक आहे. म्हणजे उदाहरणार्थ आनंद यादव जे लिहितात, आनंद यादवांची फक्त एक कादंबरी जर सोडली, गावठाण नांगरणी, गोतावळा जर सोडली तर आनंद यादवांच्या सगळ्या कादंबऱ्यांमधून आपल्याला तो जो नायक आहे त्या नायकाला त्या वातावरणातून स्वतःची सुटका करून घ्यायची असं दिसेल. त्याला ते नको आहे, ते ग्रामीण जीवन, ती संस्कृती त्याला नको आहे, कारण त्याला त्याचं जीवन बदलवायचं आहे. फक्त गोतावळ्यामध्ये जो नायक आहे नारबा, तो त्याला असं वाटतं की जे आहे ते जपलं पाहिजे. हे ट्रॅक्टर आलं वगैरे वगैरे, शेती बदलली, हे बरोबर नाही, त्यामुळे त्याचंच भावविश्व उद्ध्वस्त व्हायला लागतं. तर असं उद्ध्वस्त होणारा भावविश्व फक्त आनंद यादवांच्या गोतावळ्यामध्ये, बाकी कुठल्या कादंबरीमध्ये. पण राजन गवासांच्या कादंबरीत तसं नाही आहे. राजन गवासांच्या कादंबरीतल्या नायकाला कृषी जीवनाबद्दल प्रेम आहे, जे आनंद यादवांच्या कादंबरीतल्या नायकाला नाही. तर मग मुद्दा काय होतो की समजा एकाच पर्यावरणातले लेखक आहेत, मग असं एकाच प्रकारचं का नाही लिहित? तुम्ही म्हणताय की त्या पर्यावरणामधलंच लेखक घडतो, मग ते एकाच साच्याचे बनले पाहिजेत सगळे. तर याचं कारण महत्वाचं असं आहे, जे
मगाशी मी तुम्हाला म्हटलं की त्या मुद्द्याकडे आपण परत येऊ. तो मुद्दा इथे आला की लेखक हा जरी किंवा कुठलाही माणूस हा जरी पर्यावरणामध्ये त्याच्या सामाजिक सांस्कृतिक पर्यावरणामधून तयार होत असला तरी सुद्धा ते एकांगी वाढणं नसतं. म्हणजे तो काय फक्त रिसिव्हर नसतो, तो काय फक्त टिपकागत नसतो की टिपून घेईल प्रत्येक गोष्ट. त्या व्यक्तीचा जन्म झाल्यापासून त्याचा स्वतःचा एक पिंड बनलेला असतो व्यक्तिमत्वाचा. त्याच्यात काही गोष्टी जेनेटिकली पण आलेल्या असतात. म्हणजे त्याच्या आधीच त्याचे आई वडील कसे असतील, उदाहरणार्थ तो रागीट आहे की प्रेमळ आहे की मित्र आहे, हे जेनेटिकली तयार होईल त्याचं पिंड. त्यानंतर मग त्याला भोवतालाबद्दल किंवा निसर्गाबद्दल प्रेम वाटतं का त्याला शहराबद्दल प्रेम वाटतं. तर अशा काही गोष्टी या आधीपासून चालत आलेल्या त्याच्या पिंडामध्ये असतील आणि काही गोष्टी अधिक प्रमाणातल्या या भोवतालच्या समाज संस्कृतीच्या पर्यावरणामधून त्याचे मित्र, त्याचं घर, त्यानंतर त्याची मित्रमंडळी, त्याचे नातेवाईक, शाळेत गेल्यावर मग शाळेतलं पर्यावरण असं विस्तारत जातं आपलं आणि त्यानुसार आपल्या जगाचे अनुभव आपण घेत जातो. तर यातून मग त्याला इनपुट सगळे मिळत जातील आणि त्याचं व्यक्तिमत्व हळूहळू आकाराला येईल. आपण बदलत जातो बघा. लहानपणापासूनचा आपला विकास जर आपण आठवला तर आपलं व्यक्तिमत्व बदलतं, आपल्या आवडीनिवडी बदलतात. याचं कारण ते आहे की आपला भोवताल सुद्धा बदलत असतो आणि मूळचा जो आपला एक काहीतरी एक बीज रूपात आपलं अस्तित्व असतं मनात, आपल्या विचाराच्या भावनेच्या रूपाने, ते मग डेव्हलप व्हायला. त्यामुळे प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे, म्हणून एकाच घरात वाढणारी दोन भावंड सुद्धा सारख्या स्वभावाची नसतात, आपल्याला माहिती. तर तेच या ठिकाणी लागू होईल की एकाच पर्यावरणामध्ये दोन लेखक लिहित आहेत परंतु ते वेगवेगळ्या प्रकारचा आशय मांडतात कारण त्यांची जीवनदृष्टी वेगळी आहे, कारण त्यांच्यावर झालेले संस्कार आणि त्यांनी त्याला दिलेला प्रतिसाद वेगळा. पण तरी सुद्धा भोवतालातूनच लेखक घडतो हे सत्य मात्र आपल्याला टाळता येत नाही. आता दोन मुद्दे आपण या ठिकाणी आतापर्यंत बघितले. एक म्हणजे लेखक जे काही लिहितो ते सामाजिक संस्कारातून कसं निर्माण होतं आणि दुसरं म्हणजे भाषेच्या संदर्भातही आपण पाहिलं की भाषा सुद्धा सामाजिक असते. दुसरं आपण पाहिलं की लेखकाने जे लिहिलंय त्याच्यामध्ये त्याचा भोवताल कसा प्रतिबिंबित झालेला आपल्याला दिसतो, त्याच्या भोवतालाचं चित्रण आपल्याला कसं दिसतं, इथे आपल्याला समाजभान दिसतो. तिसरा मुद्दा आता शेवटचा फक्त राहिलेला आहे, तो वाचकाच्या अंगाने जर आपण विचार केला तर काय दिसतं. आता इथे समाजभान या शब्दाचा अर्थही बदलतो. म्हणजे ज्यावेळी लेखक आणि त्यांनी लिहिलेलं साहित्य आणि त्यातलं समाजभान असं आपण म्हणतो त्यावेळी ते लेखकावर झालेले संस्कार, लेखकाने जे लिहिले ते त्यात जे दिसतंय ते म्हणजे इट इज गिवन. आता असं आहे की इट इज क्रिएटेड. म्हणजे आता वाचक साहित्य वाचतो त्यावेळी त्याचं समाजभान तयार कसं होतं हा मुद्दा आपल्याला शेवटी चर्चेला घ्यायचा आहे. वाचक ज्यावेळी साहित्य वाचतो एक पहिली गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे आपण की असं कधीच होत नाही, असं कुठलंही पुस्तक नाही की पुस्तक वाचून माणूस बदलला. आत्ताच आपण काय बोललो की खांडेकरांची कादंबरी वाचली आणि लोक बदलले. आता मी तुम्हाला काय सांगतोय की एक पुस्तक वाचलं आणि माणूस बदलला असं होत नाही. तर आता याचं कारण असं, आता मानसशास्त्र याच्यात जास्त चांगल्या प्रकारे प्रकाश टाकू शकेल पण याला अनेक कारण आहेत. पहिलं कारण असं आहे की पुस्तक वाचनाची क्रिया जर आपण लक्षात घेतली ना तर ती बौद्धिक क्रिया आहे आणि त्याच्यामध्ये मेहनत आहे, त्याच्यामध्ये कष्ट आहे. हल्ली लोक का वाचत नाही तसं आपण म्हणतो ना टीव्ही आला म्हणून याला. लक्षात घेतलं पाहिजे की कुठल्याही माणसाला जर सोप्या मार्गाने गोष्टी मिळत असतील तर तो कशाला कष्ट करायला जाईल. त्यामुळे व्हिडिओ बघून जर सगळं कळत असेल तर मी कशाला पुस्तक वाचू असं झालं आहे. अर्थात पूर्वी वाचन आपल्याकडे कमीच होतं पण ते एक महत्त्वाचं कारण ठरलं. तर वाचनामध्ये जी बौद्धिक क्रिया असते त्याच्यामध्ये कष्ट असतात आणि ते कष्ट आनंददायी पण असतात आणि त्रासदायक पण असतात. म्हणजे आपल्याला शब्दांचे अर्थ लक्षात घ्यावे लागतात, आपल्याला संदर्भ बघावे लागतात, तेव्हा आपल्याला जास्त कळतं. आता एखाद्या वाचकाला जर संदर्भ माहीत नसतील सामाजिक सांस्कृतिक तर ते कळणार नाही. तुम्ही एखाद्या रशियन कादंबरीचं भाषांतर वाचा, आपल्याला फारसं कळत नाही, भाषांतर सुद्धा कळत नाही. याचं कारण त्यातल्या बऱ्याच कल्पना, बरेच ठिकाणं हे अपरिचित असतात आपल्याला आणि त्यामुळे आपल्याला परिचयाचं नसतं. तर आपल्या भाषेतला आणि आपल्या समाजामधला जरी असलं तरी सुद्धा ते समजून घेण्याची जी प्रक्रिया आहे ती बौद्धिक कष्टाची प्रक्रिया आहे आणि त्याच्यामुळे तेवढ्या प्रमाणात प्रभाव कमी होतं. पटकन पाहिलं आणि प्रभाव पडला. म्हणजे व्हिज्युअल मीडियाचा जेवढा पटकन प्रभाव पडतो तेवढा वाचनाचा पडत नाही. याचं कारण हे आहे. पण व्हिज्युअल मीडिया आत्ता आला, पूर्वी नव्हता. तर ज्यावेळी व्हिज्युअल मीडिया नव्हता, ज्यावेळी पुस्तक हेच महत्त्वाचं साधन होतं त्यावेळी वाचनाचा प्रभाव पडत होता. म्हणजे युरोपमध्ये आपण ज्याला औद्योगिक क्रांती आणि वैज्ञानिक क्रांती म्हणतो ही अख्खी औद्योगिक आणि वैज्ञानिक क्रांती पुस्तकामुळे झालेली आहे. योगायोगाने
प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा आणि विज्ञानाचा उदय एकाच काळात झाला आणि सगळं वैज्ञानिक तत्त्वज्ञान हे प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमुळे संबंध युरोपात प्रसारित झालं, प्रचंड प्रमाणात प्रसारित झालं. तिकडे जाती व्यवस्था नसल्यामुळे, शिक्षण सगळ्यांना उपलब्ध असल्यामुळे फक्त तिथे अडथळा होता चर्चचा. तो चर्चचा अडथळा लवकरच नष्ट झाला, 100-200 वर्षातच तो नष्ट झाला. त्याला काही सामाजिक कारणं होती आणि मग वेगाने पुस्तकांचा प्रसार झाला आणि त्यातून वैज्ञानिक दृष्टिकोन, ज्याला आपण बुद्धिजीवी दृष्टिकोन असं म्हणतो, विवेकवाद म्हणतो, विज्ञानवाद म्हणतो, अशा प्रकारची जी नवी मूल्य होती ती युरोपात झपाट्याने पसरली. आपल्याकडे सुद्धा आपण जर पाहिलं तर 19व्या शतकामध्ये जेव्हापासून पुस्तके छापली जायला लागली आणि लोक वाचायला लागले, वाचक कमी होते, शिक्षण कमी होतं, हे सगळं खरं आहे. पण जेवढ्या एका मर्यादित वर्गाने पुस्तकं वाचली तेवढा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात बदलला. म्हणजे आपण जर काही सामाजिक इतिहास बघितला 19व्या आणि 20व्या शतकातल्या महाराष्ट्राचा फक्त, तर त्या काळातल्या लोकांची सगळी आत्मचरित्र आणि चरित्र तुम्ही जर वाचली 19व्या आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातल्या लोकांची, तर त्यांनी पुस्तकाबद्दल इतकं भरभरून लिहिलेलं आहे. त्याचं कारण आताच्या काळात जे काम व्हिज्युअल मीडिया करतोय ते त्या काळामध्ये छापील पुस्तकांनी केलं. त्याच्यामुळे आता उदाहरणार्थ डी कोसंबीचं नाव आपण ऐकलं असेल, धर्मानंद कोसंबी म्हणजे सिनियर कोसंबी, बौद्ध धर्माचे पंडित, बौद्ध तत्वज्ञानाचे पंडित. त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी असं लिहिलेलं आहे की त्यांच्या हातामध्ये एक बारकसं पुस्तक पडलं बुद्धाचं चरित्र. ते राहायचे गोव्यात एका खेडेगावात आणि शिक्षण काय नाही, मॅट्रिकपर्यंत शिकले आणि मॅट्रिकच्या आधीच 7वीला का 8वीला असताना एक छोटंसं पुस्तक त्यांनी वाचलं, बुद्धाचं चरित्र. तर त्या पुस्तकाचा त्यांच्यावरती, त्याच्या आधी त्यांनी तुकारामाचे अभंग वाचले. त्यांना एक छोटं कुठून तरी तुकारामाच्या अभंगांचं कलेक्शन मिळालं, ते त्यांनी वाचलं आणि नंतर बुद्धाचं चरित्र वाचलं. या 2 पुस्तकांचा त्यांच्या जीवनावरती एवढा परिणाम झाला, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीवरती एवढा परिणाम झाला की ते एकदम उदासीन बनले त्यांच्या कुटुंबाबद्दल, त्यांच्या घरच्या जबाबदाऱ्यांबद्दल. आणि ते म्हणले मला फक्त बौद्ध तत्वज्ञानाचा अभ्यास करायचा आहे, बाकी मला आयुष्यात काहीच करायचं. आणि ते घराच्या बाहेर पडले 2 पुस्तकं वाचून फक्त, आणि ते मुंबईत आले आणि मग त्यांचा पुढचा सगळा प्रवास सुरू झाला. तर असं अनेक लोकांच्या जीवनामध्ये त्या काळामध्ये घडलेलं आहे. आणि म्हणून खांडेकरांच्या काळामध्ये आपल्याला, म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं की त्या काळातल्या लोकांचं समाजभान हे पुस्तकांनी वाढवलेलं आहे. तर समाजभान वाढवण्याचं काम करणारी पुस्तकं कोणती असतात? पुस्तकांचे प्रकार असतात, साहित्याचे प्रकार असतात. आपल्याला असं दिसेल की ज्याला आपण साहित्य असं म्हणतो, म्हणजे ललित साहित्य असं म्हणतो, कथा, कादंबऱ्या, नाटकं, यांचा वाचकाशी असणारं नातं, त्यांचं म्हणजे वाचन प्रक्रिया किंवा आस्वाद प्रक्रिया, आणि वैचारिक साहित्याचं ना त्याच्यामध्ये फरक आहे. पूर्वीच्या संस्कृत त्याच्यामध्ये काव्य म्हणजे हेच कथा, कादंबऱ्या, नाटक सगळं त्याला काव्य म्हणायचे. काव्य वाचकावरती कसा परिणाम करतं हे सांगताना एक शब्द वापरला, तो काय आहे तर काव्य हे कांतासंमित उपदेश केल्यासारखं असतं. 3 प्रकारचे उपदेश त्यांनी सांगितलेले आहेत संस्कृत काव्यशास्त्रात. एक मित्रसंमित उपदेश, पहिला आहे प्रभुसंमित उपदेश, दुसरा आहे मित्रसंमित उपदेश आणि तिसरा आहे कांतासंमित उपदेश. प्रभुसंमित उपदेश म्हणजे काय? प्रभूने केलेला उपदेश, म्हणजे प्रत्यक्ष ईश्वराने केलेला उपदेश. आता ईश्वराने सांगायचं आणि आपण ऐकायचं, म्हणजे आपण एकदम नम्र, आपण रिसिव्हर फक्त, आपण काही बोलू शकत नाही, आपण काही चॅलेंज करू शकत नाही. पण आपल्याला ते ओझं पण असतं, म्हणजे ऐकायचं म्हणजे माणसाला दुसऱ्याचं ऐकायचं, आज्ञा पाळायचं, त्रास होतोच ना मनाला, आपल्या मनाला व्यक्त करायचं म्हणजे. त्यामुळे ते एक असतं. दुसरा असतो त्याने सांगितलं उपदेशाचा प्रकार म्हणजे मित्रसंमित उपदेश. मित्राबरोबरीच्या नात्याने उपदेश करतो, एक पायरी खाली आलेला असतो, त्यामुळे आपल्याला जरा बरं वाटतं. पण तरी जेव्हा मित्र एखादा उपदेश करतो त्यावेळी तो त्याच्या मनामध्ये एक सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स तयार झालेला असतो. तुझ्यापेक्षा मला जास्त कळतं म्हणून मी तुला सांगतोय, हे गुपचूप आणि तुझं काही खरं नाही, असा टोन असतो त्याचा. पण कांतासंमित उपदेश कसा असतो? कांता म्हणजे पत्नीने नवऱ्याला केलेला उपदेश. तर पत्नीने नवऱ्याला केलेला उपदेश इतका प्रेमळ आवाजात इतका प्रेमाने केलेला असतो की नवरा लगेच ऐकतो, पण त्याला असं वाटत नाही की आपण आज्ञा पाळली बायकोची, असं लिहिलंय त्याच्यामध्ये. तर साहित्यामधून वाचकाला जो उपदेश मिळतो तो कांतासंमित उपदेश असतो असं त्याच्यामध्ये म्हटलं आहे. तर हे ललित साहित्याचं काम आहे. कथा, कादंबरी, नाटक, कविता या ज्या गोष्टी आहेत यांच्यामधून वाचकाला काय मिळतं? त्याला शिकलोय आपण हे कळत पण नाही. जसं इंजेक्शन न दुखता आपल्याला देतात ना काही डॉक्टर, दुखत नाही, इंजेक्शन तर देऊन झाले, कळलं पण नाही कधी दिलं ते. तसं उपदेश कधी केला, कशाचा केला हे कळलं पण नाही, पण उपदेश झाला. अप्रत्यक्षपणे आपल्यावर वैचारिक किंवा मूल्यात्मक संस्कार करण्याची क्षमता ही साहित्यामध्ये असते, म्हणजे ललित साहित्यामध्ये असते.
आणि वैचारिक साहित्य जे असतं निबंध म्हणजे यदी फडक्यांचं साहित्य असेल किंवा बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य असेल किंवा आणखी वैचारिक आणि वेगवेगळ्या प्रकारच्या लेखकांचं जे साहित्य असतं त्याच्यामध्ये थेट उपदेश केलेला असतो. दोन्हीकडे तुम्हाला भाषेवर मेहनत घ्यावी लागते, पण साहित्यामध्ये मेहनत कमी पडते आणि त्यामुळे साहित्यातला उपदेश हा उशिरा जरी झाला किंवा कमी प्रमाणात जरी झाला तरी तो टिकाऊ असतो. आणि वैचारिक साहित्यामधून जो उपदेश केला जातो तो तितका टिकाऊ नसतो. म्हणजे 100 लोकांनी वाचलं तर 2-3 लोकच ते ॲक्सेप्ट करतील, तसं कादंबरीचं होत नाही असं म्हटलं जातं. तेव्हा वाचकांचं समाजभान वाढवण्याचं काम साहित्य करत असतंच, पण ते साहित्य प्रकारानुसार काळानुसार त्याच्यामध्ये फरक पडत चालला आहे असं आपल्या लक्षात येतं. आणि काही झालं तरी सुद्धा साहित्यामध्ये इतकी ताकद नसते हे मात्र आपण मान्य केलं पाहिजे की आपलं संपूर्ण जीवन बदलून टाकेल. निदान आजच्या जीवनात तरी अशी ताकद राहिलेली नाही. हे नकारात्मक वाटेल पण याला काही इलाज नाही. खरं म्हणजे आपण आशावादी राहिलं पाहिजे. सगळ्यात वाईट गोष्ट याची वाटते की आज साहित्याचं वाचनच कमी होत चाललेलं आहे आणि त्यामुळे पण त्याचा परिणाम कमी होत चाललेला आहे. म्हणजे काही समाज असे आहेत की ज्या ठिकाणी लेखक हा रस्त्यावर उदाहरणार्थ आपला हा लॅटिन अमेरिकन लेखक गॅब्रियल गार्सिया मार्केज हा वारला तेव्हा त्या देशाने काहीतरी 8 दिवसांचा मुखवटा पाळला होता. गॅब्रियल गार्सिया मार्केज वारला किंवा तो जिवंत होता तेव्हा सुद्धा तो इतका तिथल्या मेक्सिकोच्या कोलंबियाच्या समाजामध्ये इतका मिसळलेला होता, म्हणजे लेखक लोकांनी इतका ऍक्सेप्ट केलेला होता त्याला की तो तिथल्या नोटेवर पण आला होता. कोलंबियन सरकारची जी म्हणजे तिथल्या बँकेने छापलेली जी नोट आहे त्याच्यावर गॅब्रियल गार्सिया मार्केज आहे. तर हा लेखकाचा ऍक्सेप्टन्स आपल्या मराठी समाजामध्ये आहे का? नाही. ते लेखकाला पण ओळखत पण नाही. तर याचं मुख्य कारण असं आहे की साहित्याचा प्रभाव पडण्याची क्षमताच आता कमी झालेली आहे आणि वाचनाचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. या 2 गोष्टी अशा आहेत की ज्यामुळे समाजभान वाढवण्यासाठी म्हणा किंवा समाजामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रबोधन करण्यासाठी, समाजामध्ये संस्कार करण्यासाठी साहित्याचा उपयोग फारसा होताना आपल्याला दिसत नाही. त्यामुळे आता या घडीमध्ये आपण असं म्हटलं पाहिजे की आपण आशावादी राहू. मग आशावादी राहण्यासाठी आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की काहीतरी आधार पाहिजे. तर तो आधार काय आहे? तर असे लेखक की जे अजून टिकून आहेत आणि लिहित आहेत, समाजभान टिकून लिहित आहेत आणि वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्या संस्कृतीविषयीचं किंवा समाजाविषयीचं किंवा भवितव्याविषयीचं. आणि दुसरं म्हणजे वाचक की जो आज कमी आहे पण आहे. इतका जरी आपण हे केला आणि मग काही लेखक असे आहेत जगात सगळीकडेच वाचक कमी होत चाललेले आहेत, पण आपले इतके कमी नाही आहेत. युरोपमध्येही वाचक कमी झाले आहेत, अमेरिकेतही वाचक कमी झाले आहेत. पण जी तफावत आपल्यामध्ये दिसते म्हणजे 100 लोक जर घेतले तर 2 लोक वाचतात आणि 98 वाचत नाहीत. एवढा मोठा फरक हा युरोपियन किंवा अमेरिकन समाजामध्ये अजूनही नाही. तर जिथे वाचन टिकून असतं ना तिथे समाजाची विवेकशक्ती टिकून असते असं आपल्याला दिसेल. ज्या समाजामध्ये वाचन जास्त आहे त्या समाजाची विवेकशक्ती सुद्धा जास्त आहे. म्हणजे सारासार विचार करण्याची शक्ती ही जास्त आहे आणि त्यामुळे त्या समाजाला भवितव्य सुद्धा आहे. आपल्याकडे ती समस्या मोठी आहे की आपल्याकडे वाचनच नसल्यामुळे साहित्याचा परिणाम किती होणार मला तुम्ही सांगा. आजच्या घडीला सुद्धा किती लोकांवरती होणार आणि किती प्रमाणात होणार. क्षमता आहे, कुठल्याही कलेमध्ये प्रभाव टाकण्याची क्षमता असते, पण ती कला जर वाचकांना आकर्षित करून घेऊ शकत नसेल किंवा वाचक काही कारणामुळे त्या कलेपर्यंत पोहोचत नसतील तर पुढचा सगळा व्यवहारच खुंटेल. आणि तसं काहीसं आता होताना दिसतंय असं मी म्हणेन. इतकं बोलून मी थांबतो. थोडंसं नकारात्मक याच्यावर थांबतो पण तरी सुद्धा मी म्हटलं तसं आपण आशावादी राहूया की वाचन पुढे वाढेल. मी स्वतः वाचणारा माणूस आहे आणि माझ्या तावडीत जेवढी मुलं सापडतात तेवढ्या सगळ्यांना मी वाचायला लावत असतो. माझा हेतू असा असतो की 100 पैकी निदान 10 जरी वाचायला लागली तरी आपण पावलो, धन्य झालो. अशा हेतूनं मी ते काम करत असतो आणि ते पुढेही करत राहू. आपण जे जे इथे वाचतात ते इतरांनाही तो संसर्ग करतील वाचनाचा अशी आपण अपेक्षा करू. आणि या ठिकाणी मी थांबतो. मला इथे बोलावल्याबद्दल आपण सर्वांचे नाही आभार मानतो. सरांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर उपप्राचार्य सुभाष शिंदे सर यांना मी आभार व्यक्त करण्याची विनंती करतो. आभार प्रदर्शनापूर्वी श्रोत्यांपैकी कोणाला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. सर एक प्रश्न
की आज आपण बघतोय की समाजातले जे ओव्हरऑल पेशन्स लेवल आहे किंवा ती पेशन्स लेवल कमी झाली, तर कुठेतरी तुम्हाला असं वाटतं का की समाजातला पेशन्स कमी झालाय ते एका प्रकारे साहित्यिकाची क्रियाशीलता मागतं किंवा त्याची सर्जनशीलता मागतं? एक उदाहरणार्थ मंगेश पडगावकरांनी त्यांची सलाम कविता त्या काळात लिहिली, या काळात लिहिली असती तर ते फार ट्रोल झाले असते, तर त्यांनी ती कविता लिहू शकले असते. तर समाजाचा हा जो एक पेशन्स लेवल कमी झाला आहे तो एका प्रकारे साहित्यकावर कसा त्याचा एक म्हणजे इम्पॅक्ट होतो? समाजाची पेशन्स लेवल खरोखर कमी झालेली दिसते आपल्याला, म्हणजे ते व्यवहारामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतं अनेक ठिकाणी. मी मगाशी म्हटलं तसं समाज माध्यमांवरती तर फारच वाईट पद्धतीने सगळं चाललेलं असतं, पण अगदी तुम्ही जेव्हा वावरता समाजामध्ये त्याही वेळी तुम्हाला अगदी क्षुल्लक कारणामुळे चिडणारे, भांडणारे, मारामाऱ्या करणारे लोक दिसतात. त्यावेळी लक्षामध्ये येते की हा ओव्हरऑल प्रॉब्लेम आहे. आता प्रश्न असा आहे की या अवस्थेमध्ये लेखकांचं काय? तर ते स्वाभाविक आहे की अशा अवस्थेमध्ये लेखकांचं लिहिणं हे अवघडच झालेलं आहे आणि ते किती अवघड झालेलं आहे ते आपल्याला दिसतं समाजामध्ये बऱ्याच वेळा. पण त्याही परिस्थितीमध्ये काही लेखक असे असतात की जे समाजाच्या संवेदनशीलतेला किंवा विवेकाला आवाहन करण्याचा प्रयत्न करत असतात. तर त्यावेळी मग इतरांवरती अशी जबाबदारी येऊन पडते की अशा लेखकांना आपण जपलं पाहिजे किंवा त्यांना थोडंसं अनुकूल असं वातावरण जर आपण तयार करून देऊ शकलो तर कदाचित हे निवळायला सुरुवात होऊ शकेल किंवा निवळू शकेल. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये नुसते लेखक नाही तर अनेक म्हणजे संशोधक सुद्धा फार घाबरतात. म्हणजे मराठ्यांच्या इतिहासावर लिहायला परदेशातले संशोधक किती घाबरतात हे जे संशोधनातले आहेत त्यांना माहिती असेल. कारण इतकी भीती वाटते की आपण काय लिहू आणि ते इतके गट झालेले आहेत आता वेगवेगळे, इतक्या अस्मिता जागृत झालेल्या आहेत की कोणाची अस्मिता दुखावली जाईल याचा काही भरोसाच राहिलेला आहे. मध्यंतरी मी एका नेदरलँडच्या एका अभ्यासकाने 16व्या शतकावर लिहिलेलं पुस्तक वाचलं होतं, झायनोफोबिया इन 16th सेंचुरी महाराष्ट्र या नावाचं पुस्तक आहे. ते आपल्याकडे मिळत नाही. तर मिळत नाही म्हणजे बंदी असं नव्हे, ते इकडे आलेलंच नाही, पण मला ते मिळालं आणि मी ते वाचलं. तर त्या पुस्तकाच्या प्रस्तावाने त्याने लिहिलेलं आहे, तो तिथला संशोधक आहे. तुम्हाला हे माहिती असेल की महाराष्ट्र रिसर्च ग्रुप नावाचा एक आंतरराष्ट्रीय पातळीवरती ग्रुप आहे आणि त्याच्यामध्ये जपानपासून अमेरिकेपर्यंतचे अनेक लोक आहेत जे महाराष्ट्रावरती संशोधन करतात. महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचं राजकारण, महाराष्ट्राचं अर्थकारण आधीपासूनचं आत्तापर्यंत, महाराष्ट्राचं साहित्यकारण, मराठी भाषा. तुम्हाला काही नावं परिचित असतील, ॲन फेल्डहाऊस वगैरे यांच्यासारखी, पण याच्यामध्ये अनेक लोक आहेत. तर त्यांच्यापैकी एक तो आहे संशोधक आणि त्याने त्या प्रस्तावाने असं लिहिलं होतं की मी ज्यावेळी या विषयावरती काम सुरू केलं, कारण विषय फार सेन्सिटिव्ह आहे, झेनोफोबिया इन 16th सेंचुरी महाराष्ट्र, 17th सेंचुरी महाराष्ट्र, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये वंशभेदाची भीती घालून काय काय राजकारण केलं गेलं त्यावरचा तो ते पुस्तक आहे. तर त्यांनी लिहिलं की मी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा मला महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी सल्ला दिला की तू या विषयावर काम करू नकोस, कारण की हे धोकादायक आहे. इतकंच नव्हे तर मला संदर्भ साधनं पुरवायला सुद्धा कोणीही तयार नव्हतं. म्हणजे धाक किती आहे बघा. संदर्भ साधनं कोण पुरवणार त्याला? महाराष्ट्रातलेच लोक ना, महाराष्ट्रातल्या संस्था, महाराष्ट्रातले ग्रंथालय हेच लोक पुरवणार. तर नाही म्हणजे मदत करायला तयार नव्हते. मग याने विनंती केली तेव्हा 2-3 संस्था तयार झाल्या. भांडारकरने त्याला मदत केली आणि अजून एक संस्था आहे पश्चिम महाराष्ट्रात, त्यांनी मदत केली. तर त्यांनी मला सांगितलं की जरी आम्ही तुम्हाला हे देत असलो तरी तुम्ही जे काही शोधून काढणार आहात, निष्कर्ष काढणार आहात, ते लिहिताना आमचा त्याशी काही संबंध नाही असं लिहा तिथे. त्यांनी लिहिलं ते तिथे. किती मोठा धाक आहे हा, किती वाईट आहे. हे लाजिरवाणं आहे एक प्रकारे आपल्यासाठी सुद्धा, समाजासाठी. होऊ देत ना संशोधन. आणि मोठी माणसं आहेत तिकडची. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की नामदेव आणि चक्रधर या दोघांवरती क्रिश्चियन नोवेक नावाच्या एका अमेरिकन माणसाने काम केलं. ते मी गेल्या वर्षी बघितलं. इतकं सुंदर काम केलं आहे. महाराष्ट्रातल्या एकाही साहित्याच्या किंवा समाजशास्त्राच्या अभ्यासकाने असं पुस्तक लिहिलं नाही. नामदेव इन द मेमरी ऑफ महाराष्ट्र. नामदेव जिवंत असल्यापासून तर 20व्या शतकापर्यंत
नामदेवाची स्मृती कोणकोणत्या रूपात दिसते आपल्याला ते त्या पुस्तकामध्ये आहे. म्हणजे नामदेवांच्या अभंगात नामदेवांनी काय लिहिलं ते ठीक आहे, पण त्याच्यानंतर नामदेवांवर कुणी काय काय लिहिलं. मग नंतर ब्रिटिशांच्या काळामध्ये आपल्याकडे संगीत नाटकं सुरू झाली. मग नामदेवावर कोणकोणती नाटकं आली, त्यातून नामदेव कसा प्रोजेक्ट केला गेला. मग संत नामदेव सिनेमा आला, मग सिनेमातून नामदेव कसा प्रोजेक्ट झाला. नामदेवांची मंदिरं कुठे कुठे आहेत महाराष्ट्रात, तिथे कुठल्या कथा आहेत, तिथे रूपं कोणती आहेत, असं काम केलं त्या माणसाने. गेल्या 6 महिन्यापूर्वी आमच्या संशोधन मंडळामध्ये इरिना ग्रुश्कोवा आल्या होत्या, रशियन अभ्यासक आहेत. त्याही ह्याच अभ्यासकांच्या गोष्टी संबंधित आहेत. त्या गेल्या 40 वर्षापासून महाराष्ट्रावर काम करतात. ते आता कशावर काम करतात माहिती आहे तुम्हाला? जनाबाई. म्हणजे एक छोटासा विषय घ्यायचा आणि आयुष्य घालवायचं, अशी ही माणसं अत्यंत डिवोटेड आहेत आणि ती कामं करतात. तर यांना इतकी भीती आहे आत्ता. जनाबाईवर त्या काम काय करतायत. जनाबाईचं काय चित्र आहे आपल्या डोळ्यासमोर. जनाबाई म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं, चित्र. जाता हातात पकडलंय आणि दळते आणि तिला विठ्ठल मदत करतं, हे चित्र त्या शोध घेत आहेत की हे चित्र पहिल्यांदा कोणी तयार केले, ही कल्पना कोणी काढली. आणि त्या इतकं फॅन्टॅस्टिक त्याने काय काय शोधून काढलंय. म्हणजे 19व्या शतकातली जनाबाईची चित्र जर तुम्ही बघितली त्यावेळेच्या पुस्तकात छापली गेलेली, तर ती आपल्या आताच्या जनाबाईशी कुठेच रिलेट होत नाही. ती त्यांनी मला दाखवली की बघा ही जनाबाई त्यावेळी अशी होती, मग अशी झाली, मग अशी झाली. चित्रकाराच्या मेंदूतून, कल्पनाशक्तीतून, सिनेमाच्या दिग्दर्शकाच्या कल्पनाशक्तीतून जनाबाई कशी बदलत गेली. कारण हे लोक कसे दिसत होते हे काही पूर्वी लिहून ठेवलेलं नाहीये कुठे. तुकाराम महाराज कसे दिसायचे हे सगळं परंपरेनं चालत आलेलं आहे आपल्याकडे. आणि नंतर ते व्हिज्युअलाइज केले, ते आता 20व्या शतकात केलंय आपण. तुकाराम महाराज जे आपल्यासमोर दिसतात ते त्या नाटकातून, म्हणजे तुम्हाला विष्णुपंत पागनीसचा सिनेमा माहिती आहे, पण त्याच्या 50 वर्ष आधी एका नाटककाराने नाव आठवणार नाही, पण मी आमच्या त्या सांस्कृतिक इतिहासामध्ये लिहिलंय त्याच्याबद्दल की ते नाटक इतकं चाललं होतं तुकारामाबद्दलचं. त्याच्यातला तुकाराम, मग तो त्याची कॉपी पागनीसांनी केली आणि नंतर मग आपण सगळं करू. म्हणजे अशा प्रकारे ह्या इमेजेस कशा बदलत गेल्या याच्यावर हे लोक काम करतात. मूल्य कशी बदलली, विचार कसे बदलले. पण ह्या सगळ्यांना एक थ्रेट आहे आणि हे वाईट आहे, हे लाजीरवान आहे असं मला वाटतं. नमस्कार. शब्दांवरती प्रश्न आहे. बेसिकली 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे की आता तुम्ही मगाशी म्हणालात त्याप्रमाणे जसे नवीन नवीन शब्द एखाद्या भाषेत येतात ती भाषा समृद्ध होते, तर संस्कृत भाषेला जी एकंदरीत उतरती कळा लागली आहे, तर त्याचं एखादं कारण असू शकतं का की नवीन शब्द त्या भाषेत फारसे येत नसावेत संस्कृत भाषेमध्ये. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे की जर मराठीत असे शब्द वेगवेगळ्या भाषेतून येत असतील, जसे बरेच फारसी, उर्दू आणि बऱ्याच भाषातून आपल्याकडे शब्द आलेले आहेत, तसं या एका पर्टिक्युलर विषयावरती काही फोकस काम कोणी करताय का, की म्हणजे एखाद्याला जर सांगायचं असेल की बाबा गेले काही वर्षामध्ये इतके नवीन मराठी शब्द ॲड झाले, तसं आपल्याला इंग्लिशमध्ये असं सहज मिळते इन्फॉर्मेशनमध्ये, तसं काही मराठीमध्ये अवेलेबल आहे का? पहिला प्रश्न संस्कृत बद्दलचा आहे. तर तेच कारण आहे, संस्कृत आज डेड लँग्वेज मानली जाते. याचं कारण ती व्यवहारामध्ये, भाषेचं कसं असतं, एक साधं तत्व असं आहे, जी भाषा व्यवहारामध्ये वापरली जाते ती जिवंत भाषा मानली जाते आणि जी भाषा व्यवहारामध्ये वापरली जात नाही, व्यवहारात म्हणजे दैनंदिन व्यवहारात, ती मृत भाषा असते. त्या या अर्थानं संस्कृत भाषा ही मृत भाषा, पण ती अस्तित्वात आहे. याचं कारण संस्कृतमध्ये छापलेली पुस्तकं अजूनही आहेत, ती त्यांचा अभ्यास होतो, त्यांच्यावरती लिहिलं जातं. इतकंच नव्हे तर संस्कृत शिकवली पण जाते. आता संस्कृत विद्यापीठांमध्ये शिकवली जाते किंवा त्यामध्ये जाणीवपूर्वक कविता लिहिल्या जातात किंवा एखाद्याने पुस्तकही लिहिलं असेल. हे जे प्रयत्न आहेत हे संस्कृत टिकवण्याचे प्रयत्न आहेत, संस्कृत जगवण्याचे प्रयत्न आहेत. पण व्यवहारामध्ये ती भाषा आज कुठेही वापरली जात नाही. हां, काही अत्यंत मर्यादित क्षेत्रामध्ये संस्कृत वापरली जाते. ती कुठे, तर वेगवेगळे पौरोहित्य करताना जे मंत्र म्हणावे लागतात, विधी करताना जे मंत्र म्हटले जातात, त्या ठिकाणी ती वापरली जाते आणि तेवढंच तिचं अस्तित्व आहे. आता त्याच्या पलीकडे अस्तित्व राहिलेलं नाही. जगातल्या सगळ्या भाषा, कुठल्याही भाषा याला अपवाद नाही आहेत. कुठलीही भाषा असू द्या, ती मराठी असू द्यात, जर ती आपल्या वापरातनं गेली तर ती मरेल. त्यामुळे हा नियम सगळ्यांना लागू पडतो. आणि दुसरं तुम्ही जे सांगितलं की विचारलं तर तशा प्रकारची कुठलीही यंत्रणा मराठी नाही. मराठीमध्ये पहिला शब्दकोश, म्हणजे त्याच्या आधी पण प्रयत्न झाले होते, पण अगदी अद्ययावत अशा स्वरूपाचा पहिला शब्दकोश हा मोल्सवर्थने तयार केला. त्यानंतर मराठीमध्ये जे शब्दकोश तयार झाले, म्हणजे आपट्यांचा शब्दकोश असेल किंवा दात्यांचा मोठा शब्दकोश असेल, हे मोल्सवर्थला अनुसरत त्यांनी तयार केले. म्हणजे मोल्सवर्थचा शब्दसाठा घेतला
आणि सोबत त्यांच्या काळातले काही शब्द त्याच्यामध्ये ॲड केले आणि ते तयार झाले. पण आपटे आणि दाते यांना शब्दकोश तयार करून आता 70 वर्ष झाली. गेल्या 50 ते 70 वर्षामध्ये नव्यानं मराठीत शब्दकोश, एक अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने तयार केलेला जो शब्दकोश आहे तो जर सोडला तर दुसरा कुठलाही शब्दकोश नाही. आणि तो शब्दकोश जो आहे तो अपडेट नाही, म्हणजे जो आत्ता तयार झालेला आहे तो सुद्धा आत्ताच्या सगळ्या भाषिक व्यवहाराचा सर्वेक्षण करून शब्द घेऊन लिहिला गेलेला नाही. त्याला खूप मर्यादा आहे. त्यामुळे तो शब्दकोश परिपूर्ण नाही. त्यांची फार मोठी यंत्रणा आहे. ते प्रत्येक त्यांच्या इन्स्टिट्यूट्स आहेत ना, ब्रिटिश इन्स्टिट्यूट सगळीकडे काम करतात, तर जगभरात असतात, तर ते त्या भागामधून शब्द गोळा करतात, ते तिकडे जातात, मग त्याच्यावर चर्चा होते, त्यातले कुठले ठेवायचे कुठले नाही, त्याचे काही पॅरामीटर्स आहेत, कुठला शब्द तिथे येऊ शकतो त्यानुसार असं आपल्याला काहीच. धन्यवाद. डॉक्टर अनिल भाषेच्या संदर्भात प्रमाण भाषा हे पुण्याचे मानावी का प्रादेशिक भाषांना सुद्धा प्रमाण मानावं? हे खूप मोठा विषय आहे. मी 5 मिनिटात बोलतो. मुळात प्रमाण भाषा आणि बोली भाषा या दोन वेगवेगळ्या कोटी आहेत, कॅटेगरीज आहेत. बोली भाषा ज्या प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आपण वापरतो त्या, आता आपण ते ज्याला प्रादेशिक भाषा असं म्हणताय ते बोली भाषा या अर्थानेच म्हणताय, बरोबर ना? म्हणजे खानदेशी भाषा किंवा वराडी भाषा किंवा मालवणी या बोली भाषा आहेत आणि त्या प्रादेशिक भाषा पण आहेत आपल्यासाठी. तर कुठल्याही भाषेला एक भौगोलिक क्षेत्र असतं, तसं मराठीला महाराष्ट्र हे भौगोलिक क्षेत्र आहे. हे जर खूप मोठं असेल तर आपोआप त्यामध्ये बोलीभाषा तयार होतात, त्यानुसार आपल्यामध्ये बोलीभाषा तयार झालेल्या आहेत. पण बोलीभाषा ह्या जरी प्रत्यक्ष व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जात असल्या तरी सुद्धा काही व्यवहार असे असतात ज्याला आपण औपचारिक व्यवहार असं म्हणतो. त्या औपचारिक व्यवहारांमध्ये आपल्याला सर्व बोलीभाषांना कवेत घेऊ शकेल अशी एक प्रमाण भाषा स्वीकारावीच लागते. जर स्वीकारली नाही तर काय होईल माहिती आहे का, की विदर्भाकरता वेगळं पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, कोकणाकरता वेगळं पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ असं करावं लागेल. आणि कशाला तुकडे पाडायचे, बरोबर ना? त्याच्यामुळे जगात कुठेही ज्या ठिकाणी अशा प्रादेशिक भाषा किंवा बोलीभाषा असतात त्या ठिकाणी एक प्रमाण भाषा करावीच लागते तयार. त्यानुसार मराठीमध्ये एक प्रमाण भाषा तयार झालेली आहे आणि ती आपण सगळे वापरतो आहोत, ही फॅक्ट. आता दुसरा प्रश्न जो त्यांचा खोचक प्रश्न आहे तो असा की पुण्याचीच भाषा प्रमाण भाषा ठेवावी काय, तर हे तुमच्या माझ्या मतावरती अवलंबून नसतं. कोणती भाषा ही प्रमाण भाषा होईल याला कारण सामाजिक, राजकीय आणि आर्थिक असतात. त्याच्यामुळे त्या सगळ्या इंग्रज आल्यानंतर प्रमाण भाषा तयार झालेली आहे, हे लक्षात घ्या. प्रमाण भाषा आणि बोलीभाषा ह्या कन्सेप्टच आपल्याकडे नव्हत्या जोपर्यंत आपल्याकडे ही आधुनिकता आलेली नव्हती, आपल्याकडे प्रिंटिंग टेक्नॉलॉजी नव्हती, आपल्याकडे पुस्तकं छापली जात नव्हती. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की मला काय होतं, इतक्या गोष्टी आठवतात की मग वेळ आपलं उत्तर लांबत जातं. त्या 1805 मध्ये विल्यम कॅरेने जे पहिलं पुस्तक छापलं मराठीतलं ते श्रीरामपूरला कलकत्त्याला छापलं होतं 1805 मध्ये. तर त्यातली जी भाषा होती ना ती नागपुरी बोली होती आणि म्हणून विल्यम कॅरेवरती टीका झाली, मुंबईच्या लोकांनी टीका केली. का तर ही कुठली भाषा, ती नागपुरी बोली कशी आली त्याच्यात, तर विल्यम कॅरे त्याच्याकडून मराठी शिकला. त्याचं नाव वैजनाथ शास्त्री, तो कलकत्त्याच्या हेलिबरी कॉलेजमध्ये मराठी शिकवायचा. इथे जे कॉलेज होतं ईस्ट इंडिया कंपनीने काढलेलं ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी, ज्याच्यात भारतीय भाषा शिकवल्या जायच्या, त्याच्यात प्रत्येक भाषेचा एक शिक्षक होता. मराठीचा शिक्षक वैजनाथ शास्त्री हा नागपूरचा होता आणि त्याने विल्यम कॅरेला मराठी भाषा शिकवली. त्याच्यामुळे विल्यम कॅरेने जे पहिल्या गोष्टींचं पुस्तक केलं ते त्या भाषेत केलं. म्हणजे शब्द रचना वराडी होती, वराडी नाही नागपुरी होती. आणि मग मुंबईचे जे आमचे क्रमवंत शास्त्री वगैरे पंडित होते जे यांच्यासोबत काम करत होते, इथल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या म्हणजे मुंबई सरकारसोबत काम करत होते, हे याच्यातले होते. त्याला अष्टागर असं म्हणतात, अलिबागच्या जवळचा जो भाग आहे. ते म्हणाले ही कुठली भाषा. आणि ते जे 5 शास्त्री होते ना ज्यांनी नंतर मोल्सवर्थला मदत केली शब्दकोश तयार करण्याकरता, त्यांचा फार प्रभाव होता मोल्सवर्थवरती, नंतर मेजर कॅन्टीनच्या सगळ्या याच्यावरती.
तर त्यामुळं आणि त्याची त्या विल्यम कॅरलला पण लाज वाटत होती. विल्यम कॅरलने त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत असं लिहून ठेवलेलं आहे की मी मुंबईपासून महाराष्ट्राच्या भूमीपासून फार दूर असतो, मुंबईपासून नाही महाराष्ट्राच्या भूमीपासून फार दूर असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये आज कुठली भाषा प्रमुख भाषा आहे, कशा प्रकारची रूपं प्रमुख रूप आहेत मराठी ते मला माहीत नाही. त्यामुळे याची त्याला जाणीव होती म्हणून लिहिलं त्याच्यामध्ये की वैजनाथ शास्त्रीकडून ज्या प्रकारची मराठी लिहिली तशी आम्ही केलेली असं त्यांनी म्हटलं. आता ब्रिटिशांच्या काळापासून मुद्दा असा आहे की ब्रिटिशांच्या काळापासून एका बाजूला भाषेचं फॉर्मलायझेशन करण्याचे प्रयत्न झाले मराठी भाषेचं. ते करणाऱ्या व्यवहारामध्ये कोण गुंतलेले होते तर अष्टागर आणि पुणे इथले ब्राह्मण गुंतलेले होते. त्यामुळे स्वाभाविकच आहे की त्यांची भाषा ही प्रमाण भाषा म्हणून हळूहळू हे होत गेली, प्रस्थापित होत गेली. त्याच्या आधी राज्य कोणाचं होतं, पेशव्यांचं होतं. पेशव्यांचं प्रमुख ठिकाण कुठलं होतं तर पुणे होतं, म्हणजे राजकीय कारण. त्याच्यामुळे सुद्धा पुण्याची भाषा ही तिथे मध्यवर्ती ठिकाणी आलेली दिसते. त्यामुळे हा जो प्रश्न असतो ना, हा तुम्ही आंदोलन करून सुटत नसतो किंवा आपली इच्छा आहे म्हणून सुटत नसतो. जी प्रक्रिया इतिहासामध्ये घडलेली आहे ती अशा प्रकारची आणि त्यामुळे ती भाषा आपोआपच प्रमाण भाषा बनलेली आहे. पण कुठली तरी एक असावीच लागते ना, ती घ्यायची आणि आपण ती सगळ्या प्रदेशांनी ती स्वीकारायची, असं काय आहे. नमस्कार. वाचन संस्कृती कमी होत चाललेली आहे. त्याची कारणं जी आहेत त्याच्यामध्ये एक राजकीय इच्छाशक्तीचा एक भाग असतो असं आहे आणि म्हणजे माझं मत आहे. आणि दुसरं कारण असं की वाचक म्हणजे आपण सर्व सामान्य वाचक, संशोधनाचा विषय थोडा बाजूला ठेवूया आपण, कारण त्याच्यामध्ये संशोधन होत असतं, वाचणारी आणि अभ्यास करणारी मंडळी आहेत. पण सामान्य वाचक वाचत नाही आजकाल. त्याची कारणामध्ये तेवढ्या सकस किंवा कसदार लेखन किंवा लेखकच तसे नाही आहेत मूल्य असणारे, असं एक असू शकतं का? धन्यवाद. राजकीय म्हणजे वाचन संस्कृती कमी होण्यामागे राजकीय कारण काय ते मला कळलं नाही. तुमचं जे मत आहे ते माझ्या लक्षात नाही. तुम्ही सांगू शकाल का? राजकीय इच्छाशक्ती अशी आहे की त्या ज्याची सत्ता असते त्या सत्तांतर किंवा सत्ताकाराने आपल्या इच्छाशक्तीनं काही पुस्तकं किंवा काही ग्रंथ निर्मिती करण्यासाठी काही पुढाकार घेतलेला आहे असं काही इतिहासात दिसतं. त्यामुळे मग ठराविक कालखंडामध्ये काही पुस्तकं निर्माण झाली आणि काही नाही झाली असं आपल्या निदर्शनात येतं थोडं. नाही, आता तर असं आहे बघा की असं कोणीही कोणालाही ज्ञानाच्या निर्मितीपासून किंवा लेखनापासून रोखू शकत नाही, अशी सध्या परिस्थिती आहे. म्हणजे तुमचं पुस्तक कोणी छापत नसेल, तुमचं म्हणजे कोणाचं एखाद्या लेखकाचं पुस्तक कोणी छापत नसेल प्रकाशक, तर स्वतः छापता येते. इतकं सोपं झालंय. पूर्वी होतं ते. पूर्वी एक प्रकारची मक्तेदारी होती. म्हणजे महात्मा फुल्यांना जेव्हा त्यांचं हे करायचं होतं, पुस्तक छापायचं होतं शेतकऱ्याचं असो, तर एकही प्रेसवाला छापायला तयार नव्हता. शेवटी त्यांनी ते हस्तलिखित घेऊन गावोगाव फिरायला सुरुवात केली आणि वाचून दाखवायला सुरुवात केली. असं आता करण्याची गरज नाही. याचं कारण असं की आता जर एखादा प्रकाशक छापत नसेल तर थोडंसं खर्च फार कमी येतो, स्वतःच लोक पुस्तकं छापतात. पहिली गोष्ट. छापायचं नसेल तर तुम्ही इंटरनेटवर लिहू शकता, ब्लॉग लिहू शकता, तुम्ही फेसबुकवर लिहू शकता. म्हणजे आता असं राहिलेलंच नाही आहे की पूर्वी होतं की वर्तमानपत्रात लेख आला पाहिजे. आता काही नाही, तुम्ही तुमचा ब्लॉग लिहा, लोक वाचतात, पेपरपेक्षा जास्त वाचतात. त्याच्यामुळे आता कोणी टेक्नॉलॉजीचा एक चांगला परिणाम असा झालेला आहे की तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. म्हणजे तुम्ही जे म्हणताय वर्चस्व, एखाद्या विशिष्ट प्रकारच्या लिखाणाचंच वर्चस्व राहू शकतं, हे आता नाही. हे पूर्वी होतं, परंतु आता तितकं राहिलेलं नाही आहे असं मी म्हणेन. त्यामुळे हे कारण काही त्याचं नाही आहे. वाचकाला जे पाहिजे असतं ना ते वाचक मिळवायचा प्रयत्न करत असतो आणि ते त्याला मिळालं की तो वाचतो. मराठीमध्ये सध्या इतकं वेगवेगळ्या प्रकारचं लिहिलं जातं आहे की वाचकाला चांगलं लिहिलं जात नाही म्हणून त्याला वाचता येत नाही असं कारण असेल असं मला वाटत नाही. हे याचं सर्वे करायला पाहिजे असं खरं म्हणजे. मग त्यातून आपल्याला निष्कर्ष काय मिळाले तर ते बघायला पाहिजे. ओव्हरऑल मला जे दिसतं, मी थोडासा वाचन संस्कृतीचा अभ्यास केलेला आहे, त्याच्यावरून माझं जे मत झालेलं आहे ते असं आहे की एक कारण म्हणजे मगाशी मी सांगितलं ते की दृश्य माध्यमांचा प्रभाव वाढल्यामुळे वाचनाचा कंटाळा हा एक भाग आलेला आहे. म्हणजे जे वाचत होते तेही आता वाचन असे झालेले आहेत. ते कबूल करतात की पूर्वी मी दिवसाला एक पुस्तक वाचायचो किंवा 100-50 पानं वाचायचो, आता ते मोबाईल घेतला की खाली सुटतच नाही असं ते कबूल करतात. तो एक सायकोलॉजिकल इफेक्ट झालेला आहे मोठा. हे एक कारण. दुसरं कारण मला असं वाटतं की मुळातच आपल्या समाजामध्ये म्हणजे अगदी स्वस्तात पुस्तकं आहेत. लोक काय म्हणतात, कारण काय देतात बघा, पुस्तकं महाग आहेत. दुसरं कारण काय देतात, पुस्तकं मिळत नाहीत.
हे दोन्ही कारण आता तकलादू आहेत. कारण महाग पुस्तकांपेक्षा कितीतरी महाग वस्तू आपण वापरतो. मध्यमवर्ग भरपूर सुचलेला आहे आर्थिकदृष्ट्या मराठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्हाला पुस्तक मिळत नाही असं होऊ शकत नाही. ऑनलाईन पुस्तकांचे दुकान आहेत, फेसबुकवर किती लोक पुस्तकांची दुकानं चालवत आहेत. त्याच्यामुळे आता फार काही राहत नाही, तसं राहिलेलं नाही. लोक म्हणतात हे कुठे मिळेल, हे कुठे मिळेल, त्यावेळी ते स्वतःच काही प्रयत्न करत नसतात असं आपल्याला दिसतं. पुस्तकच मिळत नाहीये. म्हणजे लोकप्रिय पुस्तकं आहेत ती सुद्धा लोकांना मिळत कशी नाहीत, मला आश्चर्य वाटतं. म्हणजे आता अच्युत गोडबोलेंचं पुस्तक मिळत नाही असं जर कोणी म्हणत असेल तर हसू येईल ना माणसाला. अच्युत गोडबोलेंची पुस्तकं सगळीकडे मिळतात. तर मला तरी असं वाटत नाही की असं काही कारण त्याच्या मागे आहे. लिहिलं जात आहे पण ते वाचकांपर्यंत पोहोचत नाही, हे मात्र खरं आहे. आणि ते पोहोचत नाही याचं एक कारण ते खपत नाही. ते खपत नसल्यामुळे विक्री यंत्रणा आपल्याकडे अजिबात चांगली नाही. पुस्तकांची विक्री करण्याची दुकानं आपल्याकडे नाहीत. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत आमच्याकडे, 40च्या आसपास जिल्ह्यांची ठिकाणं असतील, पण सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी दुकानं नाहीत. त्याच्यामुळे पुस्तकं तिथपर्यंत पोहोचत नाहीत. म्हणून मग आता ऑनलाईन दुकानं वगैरे आले त्यातून लोक घेतात. पण हे प्रमुख कारण. दुसरं असं की एक आहे की चांगलं पुस्तक लिहिलं गेलं आहे हे वाचकांपर्यंत पोचायला पाहिजे. तर ते पोचवणाऱ्या यंत्रणा पूर्वी होत्या. उदाहरणार्थ नियतकालिकांचे वर्तमानपत्रांच्या रविवारच्या पुरवण्या असायच्या ना, 8-8 पानाची पुरवणी असायची आणि त्याच्यामध्ये 2 पानं 4 पानं पुस्तकांना दिलेली असायची. आता तुम्ही बघा मटा किंवा लोकसत्तेची पुरवणी 4 पानाची, त्याच्यात पुस्तकांना अर्ध पान, त्यातही थोडीशी छोटीशी जाहिरात आणि मग एखादं परीक्षण छापणार, त्यात पुन्हा मग वशिल्याची परीक्षा नसतात. म्हणजे चांगलं पुस्तक बाजूलाच राहतं. त्याच्यामुळे बऱ्याचदा अनेक चांगली पुस्तकं येऊन जातात, ती परीक्षणांपर्यंत पोहोचत नाहीत. परीक्षणांची साखळी अशी खुंटल्यामुळे लोकांपर्यंत चांगली पुस्तकं पोहोचत नाहीत. त्यामुळे ती एक वाढायला पाहिजे की काय लिहिलं गेलं. पण सोशल मीडिया आहे, सोशल मीडियावर नाली भरपूर पुस्तकांची जाहिरात होते. जे लिहितात ते पण टाकतात, इतर लोक पण टाकतात, आपण काय वाचलं तेही लोक टाकत असतात. आणि मला वाटतं हल्ली बहुतेक लोक सोशल मीडियावरती असतात. त्यामुळे आता तसाही त्याचा काही प्रश्न आहे असं मला वाटत नाही. मला वाटतं प्रश्न संपलेले. मीच जास्त बोललोय तेव्हा. मी विद्याप्रसारक मंडळाच्या वतीने आजचे वक्ते डॉक्टर नितीन रिंडे सर यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी साहित्य व समाजभान या विषयावर अतिशय सुंदर आणि विद्वत्पूर्ण व्याख्यान दिलेलं आहे. व्याख्यानादरम्यान त्यांनी भाषा, त्याचप्रमाणे संस्कृती, परंपरा यांचा परस्पर संबंध देखील आपल्याला अतिशय छानरित्या उलगडून दाखवलेला आहे. सरांनी ऑक्सफोर्ड डिक्शनरीचा उल्लेख केला आणि मला वाटतं एक प्रश्न देखील आला की नवीन शब्दांविषयी. तर मला एक वाचकांना सांगावंसं वाटतं की ऑक्सफोर्ड डिक्शनरीचा एक उपक्रम आहे. दरवर्षी ते वर्ड ऑफ द इयर पब्लिश करतात आणि 2023चा त्यांचं वर्ड आहे रीच. करिझमा या शब्दामधून तो रीच, तरुणाईने हा शब्द वापरला 2023मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आणि तो रूढ केला युरोपमध्ये आणि अमेरिकेमध्ये. तर अशा अनेक विषयांवर सरांनी भाषेशी संबंधित आणि साहित्याशी आणि समाजाशी संबंधित गोष्टींवर प्रकाश टाकला. त्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांचे विद्याप्रसारक मंडळातर्फे आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविल्याबद्दल विद्याप्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. तसेच विद्याप्रसारक मंडळाच्या कार्यकारिणीचे सर्व सदस्य यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे विद्याप्रसारक मंडळ संचलित सर्व शाळा व महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, प्राचार्य व संचालक येथे उपस्थित असल्याबद्दल त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. तसेच विद्याप्रसारक मंडळ संचलित सर्व शाळा व महाविद्यालयातील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी उपस्थित आहेत, त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचे 2 शिल्लेदार संतोष मिर्लेकर व सुरेश पवार हे कुठल्याही मंडळाच्या कार्यक्रमासाठी अविरतपणे झटत असतात. त्याचप्रमाणे रोहित यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. आणि आजच्या कार्यक्रमाची तांत्रिक धुरा समर्थपणे सांभाळल्याबद्दल आमच्या सर्व रूमचे सर्व सहकारी यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाची सांगता पसायदानानंतर होईल. मी पसायदान सादर करण्यासाठी सौ स्मृती आनंद बेडेकर यांना मंचावर आमंत्रित करतो व त्यांचे देखील मी आभार मानतो.
सर्वात शेवटी आजच्या कार्यक्रमाचे मास्टर ऑफ द सेरेमनी, सूत्र संचालक, निवेदक आमचे स्नेही डॉक्टर संतोष राणे यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खयांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाओ. जो जे वांछील तो ते लाभो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पीयूषांचे. चंद्रमे जे लांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी. प्रजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी. दृष्टां दृष्ट विजये होआवे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान वसाव.